माणसं मूलतः भित्री असतात. ह्या गोष्टीची गंमत ज्या माणसाला कळते तो सत्ता गाजवू शकतो. कारण पॉवर म्हणजे सत्तेचं चावी जर कुठची असेल तर ती लोकांची भीती आहे. बरोबर आहे. मला विमानांपेक्षा रस्ता क्रॉस करण्याची मुंबईत भीती फार वाटते. पुण्यात तर मी वेडा होतो. पुण्यात लेन पाळण्याची परंपराच नाहीये. म्हणजे लोक म्हणजे लेन पाळली तर राग देतात. त्यामुळे पुण्यात मला सतत चालायची भीती वाटते. मुंबईत सुद्धा चालायला जागा कुठे. पण माझ्याकडे सगळे पोर्ट, एअरपोर्ट, जंगल, जमीन, देश, नंतर माझे प्रायव्हेट झू, माझ्या तेलाच्या खाणी वगैरे आहेत असं मला अजून अनुभव आलेला नाहीये. त्यामुळे खूप पैसे असण्याची भीती वाटते. हे अनुभव नसल्यामुळे मला काही सांगता येणार नाही. म्हणजे त्याची भीती. प्राणी पोटावर चालतात ना त्यांच्या नादी लागू नये. उगाच आपण शहाणे आहोत असं. मी स्वतः अँझायटी चा पेशंट आहे. ऍक्च्युली मला अँझायटी फार होते. हायपोकॉन्ड्रिया नावाचा एक आजार आहे. ओके. हायपोकॉन्ड्रिया म्हणजे एखाद्या माणसाला आपल्याला अमका ढमका आजार झालेला आहे असं वाटायला लागतं. मग असं जाता तू वाचतोस की अंगावर चट्टा, डॉक्टरला भेटा. तुला अंगावर खूप चट्टे असतात आईची. म्हणजे हा म्हणजे आपल्याला कुष्ठरोग आता असं तो फायनलला पोचतो. काही लोकांना लँग्वेजची भीती वाटते. उदाहरणार्थ बघ आपण बघतोय गुजराती आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांना इंग्रजीची भीती वाटते. खरं. त्यामुळे आदर पण वाटतो त्यांना. इंग्रजी येतो त्यांचा. त्यामुळे त्यांना लहानपणापासून ब्रिटन आणि अमेरिकेत आणि गोरे लोक इंग्रजी कसं बोलतात म्हणून ते फार कौतुकाने वागतात. तू काही उदाहरणं प्रसिद्ध लोकांची पाहत असशील की हसत राहतात ते कायम इंग्रजी बोलणाऱ्यांसमोर. अल्लाह आहे असं मी मानतो. असं मानायचं काही हरकत नाही. ती कॉन्सेप्ट सगळ्यात जवळ जाणारी आपण म्हणतो त्या विराटाच्या. पण त्याच्यात प्रॉब्लेम आहे. मग मी हजला कशाला जायला पाहिजे. ती मूर्तीपूजाच झाली की किंवा तिथला फोटो आणून मी लावला माझ्या भिंतीवर. म्हणजे ती मूर्तीपूजा नाही का. यू आर फिलिंग लोनली वेन यू आर अलोन. यू आर इन बॅड कंपनी. इमॉर्टल परिणाम तो आहे जो आपल्या नंतर टिकणार आहे. तिथे जरी मोगलांचे पाय धरले असते तर त्यांना वतन मिळालं असतं. 40 जणांनी नाही का गुवाहाटीला जाऊन केलं. तेच करायला सगळ्यांना मोकळीक असते. चॉईसेस. तर मध्यम वर्ग हा नेहमी गुलामीला सुरक्षितता मानतो. त्यामुळे टाटा मधनं काम करणाऱ्या लोकांना टाटा देव वाटायचे. रिलायन्स मध्ये काम करणाऱ्यांना धीरूभाई देव वाटायचे. किंवा रिलायन्सचे शेअर घेऊन मुलींची लग्न केली तर धीरूभाई त्यांचे देव होते. तर या प्रकारची गुलामी जी आहे ना ती गुलामी मानवनिर्मित असली तरी ही गुलामी त्यांनी लादलेली नसून आपण चूज केलेली आहे. आज जो अख्खा गोदी मीडिया चालतोय भारतात ती चूज केलेली गुलामी आहे. अरे मला वर्षाला 15 कोटी रुपये मिळतायत तर मी विकतो ना माझा आत्मा. प्लीज माझा आत्मा विकू दे ना मला. तुम्हाला प्लीज सर मला चाटू दे ना तुमचे बूट. असं लोक स्वतःहून सांगतात. नमस्कार, मी रोहन नालवलकर. इसाब नीती चॅनलच्या माझी माणसं या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, खास लोकाग्रहास्तव एकदा नाही, दोनदा नाही, तर तिसऱ्यांदा ज्येष्ठ पत्रकार राजीव परुळेकर आपल्याला भेटीला आलेत. नमस्कार सर. थँक्यू. इसाब नीतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. खूप एवढ्या व्यस्त अशा शेड्यूल मधून तुम्ही थोडा वेळ दिला त्याबद्दल इसाब नीती आणि सगळेच माणसं की कधी राजू परुळेकर तिसऱ्यांदा प्लीज बोलवा. तर म्हटलं चला हा योग आलाय आणि त्यानिमित्ताने आज आपण भेटू. तर ऍक्च्युली आजचा विषय आहे सर तो म्हणजे पूर्ण एपिसोडचा आजचा जो पूर्ण पॉडकास्ट होणार आहे तो भीती ह्या विषयावर घेतोय आपण. तर पहिला प्रश्न हा की तुम्हाला कशाची भीती वाटते. लोकांची, गोष्टींची, पैशाची, वस्तूंची, परिस्थितीची, समाजाची, कोणाची भीती वाटते. पहिलं म्हणजे मला स्वतःची भीती वाटते. याचं कारण आपण केलेल्या चुकांच्या कॉन्सिक्वेन्सेस म्हणून आपल्या वाट्याला ज्या गोष्टी त्रासदायक येऊ शकतात त्यानंतर आपल्याला असं वाटतं की यार न केल्या असत्या तर बरं झालं असतं. एक. आणि दुसरं असं की प्रत्येक माणूस नंतर वाट्याला आलेली भीती आहे
ती अँटिसिपेट करून कृती करत नाही. कित्येकदा म्हणजे इव्हन तू तुरुंगात जरी गेलास आतमध्ये भेटायला तर कित्येक असे असतात की रागाच्या भरात त्यांनी काहीतरी कृत्य केलेलं असतं आणि त्याच्यासाठी ते 20-20 वर्ष आतमध्ये असतात. तुरुंगाला भेट देऊन बघ, कुठच्याही म्हणजे येरवड्याला जा, कुठे दिल्लीला तिहारमध्ये जा, भीती माणसाला जर सगळ्यात पहिल्यांदा बघ असं आहे की भीती हा एक ब्रेक आहे. भीती बेसिक इन्स्टिंक्ट मध्ये पण येते. कारण भीती ही तुझ्या जन्माबरोबर येते, म्हणजे ती अस्तित्वगत आहे. कारण ती नसेल तर तू बेबंदपणे आत्महत्येकडे जाऊ शकतोस. म्हणजे की आग आहे, पाणी आहे, समुद्र आहे, तसं पटकन भीतो माणूस, लहान असलं बाळ तरी. बरोबर. याचं मुख्य कारण असं की ती अस्तित्वगत आहे, अस्तित्वाबरोबर काही भीती येते, त्यामुळे तो वाचतो. की प्रत्येक वेळेला विष प्यायल्यावरच तुला वाचण्याची संधी मिळत नाही ना, म्हणजे विष पिऊन तू ठरवत नाही ना की आता मरतो का मी, नंतर मग बघू असं. तर बऱ्याच वेळा तुला मोठे किंवा अनुभवी किंवा शहाणी माणसं सूचना देऊन तुला शिकवतात की ह्या गोष्टी न केल्याचा बरं आहे. तर जॉनी डोंटचा जो भाग आहे तो आपण नंतर बोलू. पण ते आपल्या मनातनं डोंट असं येतं ना, ते आउट ऑफ फिअर बऱ्याचदा येतं आणि ती फिअर प्रत्येक वेळेला वाईट असतेच असं नाही. आता आपण त्याचं एक्सटेन्शन खूप वाईट वगैरे असतात ते आपण त्याच्यावर चर्चा करूच. पण भीती मूलतः माणसाला रक्षण करण्याकरता दिलेलं छोटं कवच आहे. पण कुठची गोष्ट अति झाली आणि ती होतेच, म्हणजे कारण बेसिक इन्स्टिंक्ट जेवढ्या काही माणसाच्या आहेत, म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, तर ह्या सगळ्यामध्ये अतिकडे जाण्याच्याच माणसाचा कल असतो. त्यामुळे तो अतिकडे जाऊन माती खातोच म्हणजे. पण मुळामध्ये भीती ही गोष्ट वाईट नाहीये. ती तुमच्या रक्षणासाठी आलेली तुमच्यामधली इन्स्टिंक्ट आहे. ती तुमची बेल वाजवते, तसा ब्रेक आहे. गाडीला जर तू एक महान गाडी घेतली, तिला 500 km/h स्पीड असलेला एक्सलेटर वगैरे जबरा आहेत, म्हणजे एक्सलेटरची पण गरज नाही, फक्त ब्रेक सोडून सगळं आहे, तर ती गाडीचं काय होईल आणि तुझं काय होईल. तर भीती हा ब्रेक आहे बेसिकली. तर तो तुम्हाला जन्मजात मिळालेला असतो. पण प्रॉब्लेम असा आहे, तू मला विचारशील तर, की तो कुठे लावायचा आणि कुठे लावायचा नाही, हे प्रत्येक माणूस त्याच्या प्रवृत्तीप्रमाणे, त्याच्या अंतःकरणात आलेल्या त्या क्षणी इंट्युशन प्रमाणे, त्याला मोठ्या माणसांनी किंवा सहकार्यांनी दिलेल्या सूचनांवरनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला आलेल्या अनुभवावरनं. म्हणजे मी लहानपणी एकदा आमच्या घरात आईची हेअरपिन होती, ती ऑन केलेल्या सॉकेटमध्ये घातली होती, तर मला जबरदस्त शॉक बसला होता. तेव्हा मला कळलं की असं करू नये म्हणून. आता ही अगदी साधी घटना आहे, पण तुझ्या लक्षात काही चिकटलं असतं मेलोच असतो. बरोबर. ती उडवणार होतं, म्हणजे ते काहीतरी 2 प्रकार असतात, त्यातलं ते उडवणार होतं, उडलो मी. पण लक्षात घे की स्वानुभवातनं निर्माण झालेली भीती आहे ना, ती नंतर पसरली तर खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकते. म्हणजे लहानपणी एखाद्या गोष्टीचा फोबिया किंवा भीती किंवा ताण किंवा त्याचा अनुभव असा आपल्याला चुकीचा आलेला असतो. म्हणजे लैंगिक अत्याचार लहानपणी झालेले मुलं आणि मुली असतात बघ, त्यांच्यामधल्या प्रवृत्ती आणि पूर्ण पर्सनॅलिटी त्यांची डिसऑर्डरकडे जाते किंवा वेगळीच बनून जाते. तर हे वेगवेगळे फॉर्म्स आहेत भीतीचे. तर मला तू म्हणशील स्वतःला, तर मला स्वतःची सगळ्यात जास्त भीती वाटते. याचं मुख्य असं कारण की आपण प्रत्येक वेळी बरोबर असतो का चूक असतो हे सांगायला असं कोणी नसतं. म्हणजे माझा लहानपणापासूनचा स्वभाव पाहता मीच ठरवतो. तर मी अनेकदा अनुभव घेऊन शिकलो, पण तुम्ही अनुभवाने पण पूर्ण शिकता असं नाही. कारण काय होतं की प्रत्येक वेळेचा अनुभव हा नवीन असतो. यू कांट स्टेप इन द सेम रिव्हर अगेन. परफेक्ट. तुम्ही परत त्याच नदीत पाय नाही ठेवू शकत, ती वाहून जाते. बरोबर. त्यामुळे मागच्या अनुभवाने शहाणा होणं ह्याला काय अर्थ नसतो. म्हणजे मागच्या वेळी या गोष्टीत आपण माघार घेतलेली म्हणून पुढच्या वेळी लढायचं नाही असं काही नसते की. पण मग तुम्हाला ते करूनच बघायला लागतं, त्याला पर्याय नसतो. आणि ते लाईफ आहे. म्हणजे लाईफ हे भीतीने का भरलेलं आहे? कारण तुम्हाला अनुभव, मोठ्यांचं सांगणं, आतला रडार, इंट्युशन सगळ्याच्या पलीकडे जाऊन ते जगावं लागतं तुमच्या फक्त त्या क्षणीच्या इन्स्टिंक्टने. जशी गाडी चालवताना हुशार ड्रायव्हर सुद्धा अपघात करतात आणि मूर्ख ड्रायव्हर सुद्धा नीट आणतात गाडी. तर यातच लपलेलं आहे सत्य की तुमची जी भीती आहे ती कॉम्प्लिकेटेड फिनॉमिना आहे तुमच्या आयुष्यातला आणि तो
इतका कॉम्प्लिकेटेड आहे की त्याच्या भोवती अख्ख्या जगाचं अर्ध सत्ताकारण जमलेलं आहे. म्हणजे आज बघ, आज देशामध्ये आपले पंतप्रधान आहेत त्यांच्याबद्दल आदर किती लोकांना वाटतं आणि भीतीमुळे किती लोक चांगलं बोलतात. हे तू बघ म्हणजे तुला कळेल की साधी गोष्ट आहे की पूर्वी प्रेमापायी लोक धावत जायचे, हल्ली भीतीपायी धावत जातात. तर या फरकाला साधं लक्षात घे की ह्या एक्सटेंडेड भीती म्हणजे केवळ भीती दाखवून माणसांकडनं कामं करून घेतली जातात की माणसाला असं वाटतं की आपली नोकरी जाईल जर आपण काम नाही केलं तर, म्हणून 8 तासाच्या ऐवजी तो मरेपर्यंत 20 तास सुद्धा काम करून घेतो त्याच्याकडनं सेट, हो की नाही, एक छोट्या कामगाराकडनं तेवढ्याच पैशात. का तर त्याची नोकरी गेली तर त्याला काहीच नाही. ही सुद्धा भीती भयंकर आहे. म्हणजे ना त्याने माणसाचं व्यक्तिमत्व मोडून जातं पूर्ण, आणि अशी प्रजा निर्माण होऊ शकते ज्यांचं व्यक्तिमत्व आणि कणे मोडून गेलेत. मग त्यांच्यावर राज्य करणं सोपं जातं, मग ते सेट लोकांना असो किंवा राज्यकर्त्यांना असो. पैशाची भीती खूप लोकांना वाटते. तुम्हाला वाटतं का की पैशाची भीती या जगात खूप लोकांना वाटते आणि ती खरी आहे? माझ्याकडे तेवढे अजून आले नाही. असण्याची अनुभवाने मला भीती वाटण्याचं अजून काही मिळालेलं नाहीये, पण नसण्याची भीती वाटते. कारण माझ्या आयुष्यातल्या लहानपणीचे माझ्या फेजेस ज्या आहेत, जेव्हा आम्ही नव्यांदा मुंबईला मी गावाहून आलो वगैरे, तेव्हा खूप कमी पैसे असण्याचं, वडील नोकरी करायचे आणि त्यांनी सगळं बदललं होतं, कोर्स ऑफ लाईफच बदलला होता आपला. तर त्यामुळे त्या काळात आमच्याकडे तसं निष्कांचन नव्हतो आम्ही, पण निम्न मध्यमवर्गीय म्हणावं असेच राहत होतो. बरोबर. त्याहूनही जरा खालीच म्हणायचं असं. म्हणजे तुमच्या संस्कृती वगैरे घरातली वगैरे ते वेगळं असतं, पण शेवटी पैशाचा सोंग तर आणता येत नाही ना. म्हणजे तर ते मी बघितलेलं आहे आणि तो खूप काळ मी असा काढलेला आहे. तर तो काळ म्हणजे म्हणजे तुला सांगतो की किराणा मालाच्या दुकानात आमची उधारी असायची. मग तो आमचा एक किराणा मालचा मालक होता बाबूराव म्हणून, तर तो आम्हाला सांगायचा, मलाच पाठवायची आहे कारण मी छोटा असल्यामुळे तो ऐकायचा ना, तर एवढा उधार हो गया है, अब करो कुछ करो. तर मी काय करणार ना, मी आईला येऊन सांगायचो, आई बाबांना सांगायची, बाबा काय करू नाही शकायचं असं. तर ते कॉम्प्लिकेटेड एक असतं. म्हणजे ते त्याचं मला, किंवा पाहुणे आले तर दाखवायला खोट्याने म्हणजे उधारीवर क्रीम बिस्किटं आणली जायची आणि ती बशीतली क्रीम बिस्किटं अदरवाईज अप्राप्यच होती ना. तर मग ते पाहुणे जाताना न खाऊन गेले तर बरं असं मनात वाटायचं, म्हणजे आपल्याला खाता येतील क्रीम बिस्किटं. बरोबर. असाही काळ मी पाहिलाय. त्यामुळे पैशाची भीती उलट्या अर्थाने मला कायम वाटते, नसण्याची. पण माझ्याकडे सगळे पोर्ट, एअरपोर्ट, जंगल, जमीन, देश, नंतर माझे प्रायव्हेट झू, माझ्या तेलाच्या खाणी वगैरे आहेत, असं मला अजून अनुभव आलेला नाहीये. त्यामुळे खूप पैसे असण्याची भीती वाटते. हे अनुभव नसल्यामुळे मला काही सांगता येणार नाही. म्हणजे त्याची भीती वाटते का, रात्री झोप येत नाही का आपल्याकडे एवढे पैसे आहेत म्हणून, हे अजून काही मी अनुभवलेलं नाहीये. त्यामुळे ते अनुभवलं की सांगेन. तू असा प्रार्थना कर की तसा अनुभवही मला मिळावा, म्हणजे तुझा अजून एक प्रोग्राम मी करू शकेन. आणि त्याला विमानाने येईन, म्हणजे यायला मला कमी वेळ लागेल. आता तोच विषय आहे की हा टेक्निकल थोडा प्रश्न आहे की भीती ही मनाने निर्माण केलेला भ्रम आहे का? नाही. तसं बघायला गेलं तर तू म्हणजे ओरिएंटल फिलॉसॉफिकल जर थॉट बघितला तर अख्खं जगच माया आहे, म्हणजे मिथ्या आहे. त्यामुळे मनाने निर्माण केलेलं म्हणशील तर सगळंच मनाने निर्माण केलेलं आहे. म्हणजे तू लक्षात घे की एक राजा होता, तर त्याचा मुलगा खूप आजारी होता आणि तो आजारी मुलाच्या म्हणजे तो वाचण्याची शक्यता नव्हती. वैद्यांनी हात धीर सोडलेला. तोच एकमेव राजपुत्र, राजाचा वारस आणि सगळं काही होता. तर राजा दिवसेंदिवस त्या मुलाची सेवा करत होता. जसं की बाबराने हुमायूनचं केलं होतं. बाबराने स्वतःचं आयुष्य पणाला लावून हुमायूनला जगवला ना, असं म्हणतात की बाबर गेला, मग हुमायूनसाठी त्याने दुआ मागितल्यावर. तर तसं समज की तसं तर सेवा करत होता. तर अशा रात्री जागरण करून वगैरे त्याला झोप लागली राजाला, आणि झोपेतनं त्याला उठवला आणि मोठ्या कष्टाने त्याच्या पट्टराणीला पुढे केलं आणि सांगितलं की त्याचा मुलगा गेलेला आहे. तर राजाला फार धक्का बसेल म्हणून वैद्य वगैरे अगोदरच येऊन उभे राहिलेले, ते नाकाला वगैरे त्या काळात वास वगैरे. तसं काय करायची गरज नाही पडली. राजा म्हणला ठीक आहे, आता गेला तर गेला. तर शॉक बसला सगळ्यांना. ते सगळे विधी वगैरे होऊन गेले आणि नंतर 12-15 दिवसांनी त्याला पट्टराणीने विचारलं
की महाराज आम्ही सर्व शोकाकुल आहोत, आता राज्याला वारस कोण, आणि तुम्हाला तेव्हा काहीच काय वाटलं नाही. तर राजा म्हणला, गंमत अशी झाली की मी झोप लागली, त्या झोपेत मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मी चक्रवर्ती राजा होतो आणि त्यात मला 10 मुलगे होते आणि ते 10 मुलगे 10 दिशांना राज्य करत होते मी पाठवलेल्या. आणि ते स्वप्न इतकं खरं वाटत होतं मला की तुम्ही जर उठवलं नसतं तर त्या स्वप्न मी रिअल जगतच होतो. तर आता एक दिवशी माझा जेव्हा मृत्यू होईल तेव्हा हेही स्वप्न संपेल की. तर ते 10 मिनिटाचं होतं, हे 50 वर्षाचं असेल पण स्वप्न. त्यामुळे तू असं म्हटलं भीती काल्पनिक आहे का, तर येस, म्हणजे माया थिअरी मानली तर आहे, पण तू माया थिअरी मानून जगू नाही शकत रोजचं. त्यामुळे भीती काल्पनिक नाहीये, भीती वास्तविक आहे. म्हणजे इथल्या नगरसेवकांनी जर आपल्याला दम पाठवला इथे 2 गुंड पाठवून की आजपासून शूटिंग करायचं नाही तर तंगड्या तोडीन, तर ती काल्पनिक भीती नाही ना म्हणता येणार, म्हणजे ती वास्तविक भीती आहे. आता मला माहित नाही इथले नगरसेवक कोण आहेत आणि किती चांगले आहेत, पण मी तुला एक उदाहरण दिलं. त्यामुळे मात करणं भीतीवर ही एक कला आहे आणि ती खूप लोकांना जमते असं नाही. निर्भय होण्याकरता, निर्भय बन वगैरे टायटल्स ठीक आहेत, मी अशा टायटल्स मध्ये गेलोच नाही कधी. पण मी निर्भय मनुष्य आहे असं जर कोणी मानत असेल तर फेक आहे. मी निर्भय नाही आहे. मुळामध्ये मला मोठ्या भीती लवकर कळतात, त्यामुळे मला छोट्या गोष्टींच्या भीतीच वाटत नाही. छोट्या गोष्टींची भीती वाटत नाही याचं कारण मोठ्या गोष्टी अशा कोसळतात की तुम्ही कल्पना नाही करू शकत. उदाहरणार्थ सांगतो तुला मी की तुमच्या बिल्डिंगचा म्हणजे एक छोटी भिंत वगैरे पडली आणि मग तुम्हाला भय वाटतं की काय होईल वगैरे, पण इफ यू नो की आज रात्री भूकंप होऊन हे शहर अख्खं गडप होणार आहे, तर तुला त्या भिंतीचं काय वाटणार नाही. भीती किती मोठी आणि छोटी. त्यामुळे ज्या माणसाला फोर्सी करता येतं की फ्युचर पाहता येतं किंवा लॉजिकली भवितव्य काय असू शकतं या समाजाचं, देशाचं वगैरे कळू शकतं, त्याला आपल्या छोट्या छोट्या भीती आहेत ज्या गोष्टींच्या, त्यामध्ये एवढी मजा येत नाही. म्हणजे त्याला तिथे स्वप्न आणि राजकुमार ते तिथे लागू पडतं, त्याला जोडणी ते उलट्या पद्धतीने लागू पडतं. तिथे आशावाद आहे, इथे मी भीती म्हणतोय. म्हणजे याचा अर्थ जन्मतः भीती नसते, अनुभवाने येते का? नाही, अनुभवाने वाढत जाते. ओके. जन्मजात भीती असतेच. तू मुलाला काही नख लाव, तो असं करतो बघ, किंवा अंग काढतं बघ मूल झोपेत, नाही काढत का? लहान मूल अंग काढतं झोपेत, त्याला काहीतरी दिसत असणार ना झोपेत. त्यामुळे भीती ही जन्मजात असते आणि समाज ती वाढवत नेतो. कारण मग आई सांगते की लवकर जेवण, आता पोलीस काकाला बोलवीन, मग असं करत 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 शेवटी तुम्हाला गृहमंत्री सांगायला लागतात की तू आमच्या बाजूने बोल, नाही तर पोलीस काकाला बोलवीन, अशा लेवलला ते पुढे जात. पण असं होतं की लहानपणी वाटणारी भीती ही पुढे हास्यास्पद पण वाटू लागते लोकांना. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ती भीती वाटते, पण नंतर मग ती मोठेपणी तीच भीती आपल्याला हास्यास्पद वाटते. म्हणजे उंचीची असेल किंवा एखाद्याला एक पाळण्यामध्ये बसण्याची असेल तर ही वाटू लागते. मग त्याच्या मागे काय लॉजिक आहे? म्हणजे याच्या मागे नाही 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 असं नाही होत. ते असं आहे की वयाबरोबर काही गोष्टींची भीती तुमची कमी होत जाते. कारण तुम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीतीला भिडल्यावर कमी होते ती. पहिली गोष्ट म्हणजे भीती घालवण्याकरता तुम्हाला, म्हणजे तू फोबिया या अर्थाने जी भीती वाटते असं ते म्हणतो. भीतीचे अनेक रूप आहेत. फोबिया आहे, अँझायटी आहे, पॅनिक आहे, असं अनेक रूप आहेत. त्यातला तू फोबिया बद्दल मला विचार. बरोबर. तर फोबिया आहे ना, त्याला सर्वात चांगला उपाय काय आहे, पण तो त्रासदायक आहे, डायरेक्ट भिडणं. म्हणजे काही लोकांना झुरळांची भयंकर भीती वाटते, तर झुरळं डायरेक्ट हातात घेणं हाच त्याच्यावरचा उपाय आहे. पण म्हणून तू साप भीती वाटते तर साप हातात घेऊ शकत नाही, लक्षात ठेव. म्हणजे त्याच्यातही तारतम्य ठेवायला पाहिजे, कळलं ना? म्हणजे सर्पमित्र होणं हे फार चांगलं गोष्ट आहे. मला बहुतेक किती सर्पमित्र मरतात सर्पदंशाने, त्यामुळे मला ती फारशी चांगली कल्पना वाटत नाही. आता हे माझं व्यक्तिगत मत आहे, मला ती फारशी चांगली कल्पना वाटत नाही. मला वाटतं त्यापेक्षा काही आंतरिक असलं तर जास्त सोयीचं होईल. माणसानी ते पडू नये त्याच्यात. कारण काय, सरीसृप वर्गाचे प्राणी जे आहेत त्यांना म्युच्युअल लवची भावना नसते, जसे सस्तन प्राण्यांना असते, मॅमल्सना असते तशी.
म्हणजे मगरीच्या तू प्रेमात पडलाय वगैरे असं नाही होऊ शकत. म्हणजे मगर आता मी पाळली आहे, रोज माझं ऐकते, दुःखी होते वगैरे, असं एक्सेप्शनल काहीतरी कोणतरी माणूस आणि एक्सेप्शनल मगर असं तू सांगू नको. पण सर्वसाधारण नियम म्हणून जे प्राणी पोटावर चालतात ना, त्यांच्या नादी लागू नये, उगाच आपण शहाणे आहोत असं. आणि त्यांच्यावर प्रेम हे माझा एक सर्पमित्र आहे, तो म्हणला हे सगळं आमचं प्रेम आहे ना ते एकतर्फी असतं बरं का. म्हणजे म्हणजे कुठचाही प्रकाश आमटेच म्हणले होते मला. प्रकाश आमटेंकडे खूप साप आहेत, तर एक साप त्यांनी माझ्याकडे काढला आणि माझ्या गळ्यात टाकला. अरे बापरे. त्याला काहीतरी बघ कालदंड किंवा कालगंडक असं काहीतरी मराठीत हिंदीत नाव आहे, त्याला काहीतरी इंग्रजीत नाव मला आठवत नाही आता. त्याचं अँटीव्हेनम पण बँकॉक वगैरेला मिळते, इथे नाही मिळत. तर तो आपल्या कोबरापेक्षा 72% विषारी आहे. तर मी म्हटलं अरे गळ्यात काढा, बाहेर काढा म्हटलं अरे तो शांत आहे. अरे हो, पण ते त्याला माहिती असेल, मला नाही माहिती. म्हटलं तो शांत आहे. तो एक माझ्याकडे व्हिडिओ आहे मला वाटतं त्याचा, पण प्रकाशने तो काढला. आणि प्रकाश आमटेंना त्याच्याच आम्ही गेलेलो, खूप वर्ष आली त्याला, तेव्हा नुकतंच फुरसं चावलेलं आणि अख्खे सुजलेले ते, आणि नागपूरला ऍडमिट केलं आणि अक्षरशः त्यांचा जीव वाचला होता. तेव्हा ते मला म्हणाले की बघ कसं राजू, कसं आहे, एवढे साप आम्ही हाताळतो, असं पहिल्यांदा झालं. पण मुद्दा असा आहे की हे आमचं प्रेम एकतर्फी आहे, कारण पोटावर चालणाऱ्या प्राण्यांचं तुम्ही म्हणजे काय म्हणतात ते दोन्ही बाजूनी प्रेम निर्माण नाही करू शकत, कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू दे. पण मला असं वाटतं की त्यांच्याशी हँडल करायला मशीन वापरली तर जास्त चांगलं. आता एवढे रोबो AI वगैरे आलं ना, मला नेहमीच असं वाटतं. आणि ना मला वाघापेक्षा सापाचा हे आहे, म्हणजे तिटकारा आहे. मला वाघ आला आणि खाऊन गेला तरी काय प्रॉब्लेम नाही वाटणार, पण मला साप म्हणजे मला आवडतच नाही साप. ट्रस्ट मी की सापावर प्रेम करा, आपण सर्प मित्र आहोत किंवा साप हा चांगला प्राणी आहे वगैरे असं सांगून अनेकदा माझ्या अंगावर, पाठीवर, छातीवर असं टाकलेले मित्र खूप आहेत, अजगर वगैरे पासून. आणि मी लहान, आम्ही कोकणात पूर्ण गेले ना माझं, तर आमच्या घरात असे साप फिरायचे, म्हणजे ते काही बिनविषारी असायचे, काही नाग असायचे. तर एकदा तर बाथरूमातच आमच्या नाग आलेला असा म्हणजे तू आता बाथरूम आता आंघोळ करणार ना, म्हणजे ना मला सापाविषयी काही अनुभव फारसे चांगले नाही आहेत. पण मला लहानपणापासून, आता तू हे भीतीचं काढलं ना, तर मला अजिबात न आवडणारं जर कोणती कृत्य असेल तर सर्पमित्र होणं, हे कृत्य मला जाम आवडत नाही. सर्प हा प्राणी देखणा असू शकतो, मला काही वेळेला तो फार देखणा वाटतो. तो ब्लॅक मंबा वगैरे पण मला त्याच्यात वेग, चपळता वगैरे अद्भुत वाटतं. पण तो आपल्या बरोबर किंवा आपल्या वस्तीत किंवा आपल्या जवळपास किंवा दूर सुद्धा येऊ नये अशी माझी इच्छा असते. आता हे कुठून आलं, हे काय मला अनुभवातनं नाही आलं, म्हणजे अनुभवाने ते एक्सपांड झालं. नंतर कळलं की हा अरे गेला, तो गेला. आता अनेक एक सर्पमित्राला आता 2दा दंश केला. तर ते सोड, पण एकाचा हात कापला मग तो गेलाच बिचार, दुसऱ्यांदा दंश झाला तेव्हा गेला तो, असं ते सोड. पण म्हणजे मला मनापासून ना, म्हणजे मी लहान होतो, मला आठवतं कोकणामधल्या घरात, आमच्या घरामध्ये साप आणि विंचू, म्हणजे गावाला संपन्नता होती आणि गोठे वगैरे होते ना, म्हणजे म्हशी गाई वगैरे सगळ्या. तर प्रचंड म्हणजे माझ्या काकाला तर 3-4 वेळा विंचू चावलेला आणि तो ओरडला. पण डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर तेव्हा ते शोध लावला होता, त्याला खूप मुश्किलीने वाचवला त्याला. तर साप गंजीत निघायचा, गोठ्यात निघायचा. साप चावल्याने जवळपासची, म्हणजे जवळपासच्या गावातली माणसं गेल्याची बातमी यायची. त्यामुळे साप मी लहानपणा, पण मला तिटकाराच वाटायचा सापाचा. म्हणजे मला जन्मल्या क्षण मला आठवतंय, माझी पहिल्या स्मृती ज्या आहेत ना, त्यात मला गांडुळ्यांचा पण तिटकारा वाटला. म्हणजे सरपटणारं काही पण मला नाही आवडत. म्हणजे आता तू सांग की आता ही म्हणजे मग त्याचं हे तिटकारा हे मी स्वतःचं काय म्हणतात तो डिग्निटी ठेवण्यासाठी आणतोय. खरं तर भीती हाच शब्द करेक्ट आहे. आलं लक्षात ना? रात्री अशी अंगावर गांडुळं फिरतात अशी कल्पना करून बघ, त्याची भीतीच वाटते. म्हणजे घृणा तर येतेच, पण भीती वाटते. त्यामुळे भीती ही जन्मजात असते. तू म्हणशील ना इथे आल्यावर नवीन, म्हणजे मोठा झालो मी, आजपासून भीती, म्हणजे आज मुंज झाली, आज लग्न झालं, आजपासून भीती, असं नाही काही. तू जन्माला त्या क्षणी तू अंग काढतोस ना रे, तुला लहानपणी कळतं, म्हणजे तेवढं तर फिअर कळतं, म्हणजे आठवत नाही ते, नंतर त्या स्मृतीनंतर पुसल्या जातात.
नव्या स्मृती येतात किंवा त्यातल्या काही राहतात आणि त्या एक्सपांड होतात. जसं मी स्वतः अँझायटीचा पेशंट आहे. ऍक्च्युली मला अँझायटी फार होते. तर अँझायटी हा भीतीचाच प्रकार आहे ना. बरोबर आहे. पण ती एक स्पेसिफिक गोष्टीमुळे होते. म्हणजे तुला लक्षात घे की मी तुला एक उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याला लहानपणापासून आईने कायम पोलीस पकडून नेतात असं सांगितलेलं. अरे तो चांगला मोठा झाला आणि त्याला समज आली आणि पोलीस मित्र झाले ना, तरी गणवेशातला पोलीस पाहिल्यावर त्याला भीती वाटायची. म्हणजे समाव त्याला अँझायटी व्हायची. बरोबर. त्यामुळे तो फेसच नाही करू शकायचा. म्हणजे ती एक टॅबलेट आहे त्याला जिभेखाली ठेवायला लागायची. इट्स म्हणजे मॅटर एवढा तो गंभीर झाला की बराच काळ त्याला उपचार घ्यायला लागला त्यातनं निघण्याकरता. असे कित्येक प्रसंग असतील की कशाची तरी अशी. तुला सांगतो एक भीतीचा एक वेगळाच प्रकार सांगतो आजारांबद्दलचा. हायपोकॉन्ड्रिया नावाचा एक आजार आहे. ओके. हायपोकॉन्ड्रिया म्हणजे एखाद्या माणसाला आपल्याला अमका ढमका आजार झालेला आहे असं वाटायला लागतं. मग असं जाता तू वाचतोस की अंगावर चट्टा, डॉक्टरला भेटा. तुला अंगावर खूप चट्टे असतात ना आईची. म्हणजे हा म्हणजे आपल्याला कुष्ठरोग आता असं तो फायनलला पोचतो लिटरली. म्हणजे रामदासाने लिहिलंय ते खरं आहे की त्यांनी असं लिहिलं की मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे. त्यांनी मन हे सर्वात वेगवान आहे याचं आठवण करून दिली. विमानासी नाही म्हणले ते, कारण मनाने आता तू शिकागोला पोहोचू शकतो. तसा तो चट्टा तिथे वाचला, इथे दिसला आणि तो कुष्ठरोगापर्यंत पोहोचला मनाने. तो धावत जाऊन डॉक्टरकडे. म्हणजे त्याला तर नंतर तो त्याचं एक सायकोलॉजिकल टर्म आहे OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर व्हायला लागतं त्याला. मग हायपोकॉन्ड्रियामुळे पर्यायी अनेक भीत्या निर्माण होतात आणि मग त्याला सगळे आजार. म्हणजे आता उदाहरणार्थ तुला सांगतो की जगामध्ये जेव्हा म्हणजे सिफिलिस म्हणजे जे लैंगिक संबंधांद्वारे किंवा रक्ताद्वारे होणारे जे आजार आहेत. बरोबर. मग तो सिफिलिस असेल, गोनोरिया असेल, त्या काळात सिफिलिस हा आजही मोठा आजार आहे. फक्त आता त्याच्यावर औषध आहे. नंतर HIV पॉझिटिव्ह वगैरे. तर या गोष्टीची फिअर जी आहे ना, अँझायटी म्हणजे उगाच म्हणजे माझा एक म्हणजे मी खूप आयुष्यामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. त्यातला एक गंमत सांगतो. माझा एक मित्र होता, आता गेला बिचारा, लवकर गेला तसा. ही वॉज 70 जस्ट, डॉक्टर होता. तर त्याचा तो डर्माटॉलॉजिस्ट आणि हे होता व्हेनरल डिसीजचा तज्ज्ञ होता. तर त्याच्याबरोबर मी खूपदा गप्पा मारत बसायचो. तेव्हा पेशंट आहे तो सांगायचा डॉक्टरच आहेत म्हणून. मग मी बसायचो शांतपणे. तर लोकांना ना कशामुळे आपल्याला म्हणजे मी सार्वजनिक मुतारीत गेलेलो तर मला आता सर लगतो तपासा HIV तर नाही ना झाला वगैरे असं वाटायचं. काहीही म्हणजे कशानेही. म्हणजे पहिले तर खूप अज्ञान होतं ना, म्हणजे स्पर्शाने होईल वगैरे. बरोबर. तर डॉक्टर म्हणजे तो ना असं तो डॉक्टर म्हणून ना बघू हाताला चट्टा आलाय बघू असं करून हाताने वगैरे बघायचा. तर ना त्या माणसाला भीती वाटायची की डॉक्टरना होईल की काय. म्हणजे त्याला तर हा हायपोकॉन्ड्रिया ही भीती आहे ना, ही आपल्यामध्ये असते. ती एकदा जागी झाली ना की सैतान येतो, जगू देत नाही. तुला सांगतो त्याच्याने सगळी लक्षणं जशीच्या तशी निर्माण होतात. तुला वाटायला लागलं पोटाचा कॅन्सर झाला तर पोटाच्या कॅन्सरची लक्षणं गुगल करून तू बघणार आणि सगळी लक्षणं तुला स्वतःमध्ये दिसायला लागणार जी ऍक्च्युली सगळ्यांमध्येच असतात. सी असं सगळं थोडं असतं रे सगळ्यांमध्ये. हा म्हणजे काय वाटेल ते. म्हणजे तुला एकदा वाटायला लागलं की मला पार्किन्सन्स झालेला आहे. मग आपण हात असा ठेव बघतो, तो डॉक्टर बघतो ना तुझा हात थरथरतो का बघू असा ठेव. आपण बघून आपला म्हणजे संघाच्या लोकांचा सोडून सगळ्यांचे हात थरथरतात ना थोडेसे म्हणजे असं. तर कारण ते हात पोटावर ठेवतात त्यामुळे त्याला आधार असतो. तर मोठं असतं ना पोट म्हणून. तर इथे असं तो जो हात आहे ना तो हालतो का नाही. नंतर माणसाला खरंच वाटायला लागतं आपल्याला पार्किन्सन्स होणार आहे पुढे म्हणून. तो डॉक्टरांकडे जातो. तुला सांगतो की हा एक प्रकार सांगितलाय मी तुला. भीतीचे हजारो लाखो कोट्यवधी प्रकार आहेत. म्हणजे स्वप्नामध्ये भीती वाटली की ती खरी वाटणं. नंतर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर जे मी सांगितलं. नंतर माणसांची भीती, व्यक्तींची भीती. एकदा काय म्हणजे एका माणसाला ना आमच्या गावामध्ये पूर्वी पोस्टाने यायचं ना तार, कोणतरी जवळची व्यक्ती, मला वाटतं त्याचा मोठा भाऊ गेल्याची तार आली. त्याचा खूप प्रिय होता, जवळ आणि तरुण होता. तर तो खूप शॉकमध्ये गेला. त्यानंतर ना कुठचीही पोस्टाचा माणूस आला, तार आली, मनी ऑर्डर जरी आली तरी त्याला ते नको वाटायचं, रडायला यायचं.
म्हणजे तो थरथरायचा. सो इट्स अ मल्टी डायमेन्शनल कॉम्प्लेक्स फिनॉमिना फिअरीचं, असं मी म्हणेन. आणि माणसं मूलतः भित्री असतात. ह्या गोष्टीची गंमत ज्या माणसाला कळते तो सत्ता गाजवू शकतो. कारण पॉवर म्हणजे सत्तेचं चावी जर कुठची असेल तर ती लोकांची भीती आहे. त्याच विषयाला याचा अर्थ जो सत्ता गाजवतो तो निर्भय असतो असं अजिबात नाही. तो अजून भ्याड असतो. ओके. पण त्याला हे कळलेलं असतं की हे सर्व लोक आपल्यासारखेच भ्याड आहेत किंवा आपल्यापेक्षा भ्याड आहेत. त्यामुळे तो त्यांना असंच दाखवतो, जी आपली भीती आहे ती त्यांच्यावर प्रतिबिंबित करण्याची कला त्याला प्राप्त होते. की मग हजारो कोट्यवधी लोक असून एकटा माणूस त्यांना गुलाम बनवू शकतो. हो. जसं तुम्ही म्हणालात की आता फोबिया एक आहे, एन्झायटी आहे, अजून कुठले कुठले भीतीचे प्रकार येतात जे पॅनिक अटॅक. पॅनिक अटॅक. काही लोक विमानात गेल्यावर थरथरायला लागतात. म्हणजे विमानात काय, मला एकदा आठवतं, मी एकदा US ला जात होतो आणि माझ्या बाजूला टर्ब्युलन्स झाला आणि तो टर्ब्युलन्स इतका टेरिबल होता की ऑलमोस्ट तुला आठव की किती धैर्यवान माणूस असेल ना तरी त्याला वाटेल की आता पडतंय विमान, म्हणजे आता चाललं, आता आपलं संपलंय म्हणून, बरं का. त्याने माझा गच्च हात धरला रे, बाजूला माणूस एकदम, म्हणजे बिचारा चांगला, मी यंग होतो जास्त आणि तो खूप वृद्ध होता. आजच्यापेक्षा मी तरुण होतो आणि तो खूपच वृद्ध होता. त्याने माझा हात घट्ट धरून ठेवला, जसं त्याला वाटलं मुलगा असेल काय. फक्त मी गमतीने त्याला असं म्हटलं की मला ना टर्ब्युलन्सची वगैरे भीती नाही वाटत किंवा विमान पडून काय होईल अशी भीती नाही वाटत. मी त्याला म्हटलं शेवटी मी तुझ्याबरोबरच खाली जाणार आहे. हात पण तर त्याला काही क्षणांकरता का होईना तो भीती विसरून हसला. पण विमानाची भीती आणि ह्या सगळ्या प्रकरणानंतर अहमदाबादच्या नाही आहे बघ, मला असं वाटतं की म्हणजे रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला सुद्धा वाहनाची धडक बसू शकते. बरोबर आहे. मला विमानांपेक्षा रस्ता क्रॉस करण्याची मुंबईत भीती फार वाटते. पुण्यात तर मी वेडा होतो. पुण्यात लेन पाळण्याची परंपराच नाहीये. म्हणजे लोक म्हणजे लेन पाळली तर राग देतात. तर अशा ठिकाणी चालायचं किंवा मी हॉटेलमध्ये राहिलो आणि समोर एक मेडिकल स्टोअर आहे, तिथपर्यंत जायचं, तर मला असं वाटतं की मला ना मृत्यूपेक्षा अपंगत्वाची भीती फार वाटते. ठोकून कोणतरी जाईल तर. मी खूप बघितली तशी माणसं. त्यामुळे पुण्यात मला सतत चालायची भीती वाटते. मुंबईत सुद्धा चालायला जागा कुठे. माझं जे स्टेरॉइडच्या गोळ्या घेऊन म्हणजे 3 वेळा हे झालं आणि त्या जे काय वजन वाढलं त्यामध्ये न चालण्याचं कारण म्हणून जे मी देतो नेहमी, तेव्हा चालायला जागा आहेच कुठे हे कारण म्हणून मी वापरतो. पण लक्षात घे की नाही, त्यातला गमतीचा भाग सोडला तरी गाडीची भीती. बघ, काही लोक गाडी चालवूच शकत नाहीत. हो. कारण कोऑर्डिनेशनची भीती असते त्यांना. त्यांना नाही कळत ते. त्यांना वाटतं की साला आपण चुकीचं काहीतरी करू म्हणून, ठोकू सगळ्यांना म्हणून, त्यांना उडवून टाकू, उगाच लफडं नको हात नाही, तू चालव रे. त्यांना कौतुक वाटतं जो गाडी चालवू शकतो. अरे बघ, एवढी मुलगी माझी गाडी चालव. पण त्याचं कारण त्यांना कोऑर्डिनेशनची भीती असते आणि ती कोऑर्डिनेशनची भीती काढता येऊ शकते, पण ती फक्त अर्ली एज मध्ये काढली पाहिजे. तू म्हातारपणी काढायला असेल, त्या आज्या वगैरे येतात हल्ली 65 वर्षाचे वगैरे शिकायला, टोयोटामध्ये शिकवतात हल्ली गाड्या, तर त्या खूप वेळ लागतो. म्हणजे कुठची गोष्ट जसं जसं वय वाढतं ना तसं शिकायला वेळ लागतो. तसं भीती काढणे हा प्रकार सुद्धा शिकण्याचा प्रकार आहे. त्यामुळे तो खूप उशिरा केला तर उशीर लागतो, त्याला खूप वेळ लागतो. काही लोकांना लँग्वेजची भीती वाटते. उदाहरणार्थ बघ, आपण बघतोय गुजराती आणि उत्तर प्रदेश मधल्या लोकांना इंग्रजीची भीती वाटते. खरं. त्यामुळे आदर पण वाटतो त्यांना, इंग्रजी येतो त्यांचा. त्यामुळे त्यांना लहानपणापासून ब्रिटन आणि अमेरिकेत आणि गोरे लोक इंग्रजी कसं बोलतात म्हणून ते फार कौतुकाने वागतात. तू काही उदाहरणं प्रसिद्ध लोकांची पाहत असशील की हसत राहतात ते कायम इंग्रजी बोलणाऱ्यांसमोर, कारण त्यांना येत नाही, पण समोरचा काय बोलतो ते कळत नाही हे कळू नये यासाठी त्यांना त्या भीतीवर मात करून हसत राहायला लागतं. म्हणून पर्याय म्हणून हिंदीला जास्त खेचतात. म्हणजे हिंदीवर प्रेम आहे म्हणून हिंदी खेचत नाही, तर इंग्रजीचा भय हे कारण, हे मुख्य कारण असतं. तर अजून एक गोष्ट मला ह्यालाच घेऊन असं वाटतं की देवावरची श्रद्धा हा भीतीचा आधार आहे का? देवावरची श्रद्धा ही 100% भीती आहे. आता देव जर असेल, इतकं साधं सिंपल आहे. हल्ली रील्स येतात, महादेव की पूजा, महादेव की महादेवांचं स्तोत्र वगैरे.
माझी पाठ आहे ती, कारण ती लहानपणी आमच्याकडनं घोकून घेतली. मुद्दा तो नाही, मुद्दा आहे की मग तंत्र, मग मंत्र, मग यंत्र आणि हेन तेन, काळी जादू झाली सत्ताधाऱ्यांमध्ये फार फेमस आहे. बिचारे बोकड आणि रेडे बळी जातात त्याला. तर ते हे सगळं जे आहे ना, हे बेसिकली फिअर ओरिएंटेड आहे. देव असेल ना तर तू कुठच्या धर्माचा आहे आणि मी कुठच्या धर्माचा आहे, किंवा तू कुठच्या जातीचा आहे आणि कुठच्या, आपला वेगळा असूच शकत नाही. जर रक्तगट, DNA, तुमच्या चयापचय क्रिया, उती, ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्या मानव लोकांमध्ये सारख्या असतील, म्हणजे एखाद्या आफ्रिकन माणसाचं रक्त पण मला दिलं जाऊ शकतं आणि माझं रक्त पण एखाद्या मुसलमानाला चालू शकतं आणि त्या मुसलमानाचं रक्त पण एखाद्या ख्रिश्चनाला चालू शकतं. याचा अर्थ जर समजा देव आहे तर तो एक आहे, एकच आहे, सगळ्यांचा एकच आहे, एक त्याने निर्माण केलेलं आहे विश्व वगैरे, असं आपण गृहीत धरू. हायपोथेसिस आहे हा. जर त्याने निर्माण केलेलं विश्व वगैरे असेल आणि आपण त्याचे सगळ्याची अपत्य वगैरे असू, तर आपण सगळ्या अपत्यांचा एकच देव आहे. काय 640 कोटी लोकांचा एकच देव आहे आणि तो विराट आहे. त्याला 11 रुपयात तुम्ही हे नाही करू शकत, ब्राईब नाही करू शकत. बरोबर? म्हणजे 11 रुपये नारळ, मेंढ्या, म्हैस वगैरे असलं काहीतरी देऊन त्याला, किंवा 7 दिवस त्याच्यासमोर बँजो आणि डीजे लावून नाचल्याने असा तो तुमच्या बाजूने वळेल, किंवा तुला नोकरी देण्याकरता त्याच्याकडे वेळ आहे खूप, असं. म्हणजे जर विश्वनिर्माता असा एक कन्सेप्ट मानली तर ती एक ऍबस्ट्रॅक्ट कल्पना आहे आणि तो असेल ना तर तो त्याचं काम करतो. तो न्याय अन्याय वगैरे ह्याच्या पलीकडे आहे. बरोबर. हा, प्रेम लोभ याच्या पलीकडे असं समज. तो तुमच्या अस्तित्वाची खूण असेल तर तुमच्या अस्तित्वाला तो अर्थ द्यायचा, किती नाही द्यायचा हे तो ठरलेलं असतं. त्याप्रमाणे ते शेवटाला जातं. त्याच्या मानवी भावनांच्या, आपल्या मानवी व्यापार जो आहे, व्यवहार, त्याच्यामध्ये जो वशिला लावणे म्हणतो आपण त्याला, तसा त्याला वशिला लावण्याची कोणतीही कृती मला वाटतं की जेवढे धर्म आहेत, म्हणजे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौद्ध यांच्या, बुद्धांनी तर स्वतःच सांगितलंय. त्यामुळे बुद्ध याला अपवाद ठरतात खऱ्या अर्थाने. तर ते कोणतेही साधन तुझ्याकडे नाही आहे. यू शुड नॉट ट्राय टू कन्व्हिन्स हिम, ऑर यू शुड नॉट ट्राय टू ब्राईब हिम. ओके, हिम ऑर हर, व्हॉट एव्हर, इट. तर तो किंवा ती नाहीये, ते काहीतरी ते आहे असं. बरोबर? म्हणजे आपल्याकडे लगेच काय रंगवून सांगतात पुराणातल्या कथा वगैरे टाइप्स, म्हणजे सगळ्या धर्माला, म्हणजे मुस्लिम धर्मात सुद्धा किंवा, आणि मग ते कयामत का दिन आणि मग त्या दिवशी हे असणार आहे, किंवा मग पार्वती प्रसन्न झाले आणि मग शंकरांना म्हणाली, मग शंकर चिडले वगैरे आले, असं हे जे घरामध्ये होतं ना, म्हणजे असं आपण मुलगा बाहेर पडवीत खेळताना पडला की लेंग्यावर धावत गेला वगैरे माणूस, तसा काही तो विराट आहे का त्या अस्तित्वाचा अर्थ? असूच शकत नाही. बरोबर. एवढं सिम्पल आहे. एक तसं काही नाही. आपण फिजिसिस्ट म्हणतात त्याप्रमाणे बिग बँग थिअरी किंवा अजून काही होऊन या विश्वाची निर्मिती झाली, आणि असे अनेक विश्व आहेत, अनेक ब्लॅक होल्स. हे तर आता निश्चित झालेलं आहे आणि तसं काही नाहीच आहे. हे आपोआप निर्माण झालेलं, आपोआप नष्ट होणार आहे. तर तोही मुद्दा संपतो. दोन्हीमध्ये तुम्हाला करणे हरकत ईश्वराशी काही नाहीये. आता ईश्वर हा काय चीज आहे, तर ईश्वर ही निव्वळ तुमची निर्मिती आहे. मला भीती वाटल्यावर, मला सायकियाट्रिस्ट नावाची संस्था माहीत नसलेली असतानाच्या काळामध्ये मी अनेक लोकांना एकत्र बांधून ठेवण्याकरता एक कोड ऑफ कंडक्ट बनवलं, आणि ते मी बनवलं तर लोकांनी काय ऐकावं, तर मला कुठून तरी वर्ण सांगण्यात आलं असं मी त्यांना सांगून त्यांना सांगितलं, किंवा कथा अशा निर्माण केल्या. अरे तुला गंमत सांगतो, शंकराचार्यांच्या असे, म्हणजे बुद्धांचं अस्तित्व नंतर शंकरा, त्याच्या अगोदर हे हिंदू म्हणून जे सांगतात ना, हिंदू असा धर्म नाही, त्याच्यामध्ये मूर्तीपूजाच नाहीये. काढून दाखवावी कोणी असेल तर मला. माझे 4 वेद, 10 उपनिषद आणि 18 पुराणं मला माहिती आहेत काय आहेत ते, म्हणजे मी वाचली आहेत हे तर पक्कच, पण काही भाग तर माझा पाठच आहे. मुळामध्ये ते वाचल्यावर असं कळतं की हे सगळं बाकी जे पुरोहित बोलतात ते किती हास्यास्पद आहे. आणि तसेच मुल्ला मौलवी बोलतात. आता मी म्हणतो की
अल्लाह आहे असं मी मानतो. असं मानायचं, बरोबर. काही हरकत नाही. ती कॉन्सेप्ट सगळ्यात जवळ जाणारी आहे, आपण म्हणतो त्या विराटाच्या. ओके. पण त्याच्यात प्रॉब्लेम आहे, मग मी हजला कशाला जायला पाहिजे? ती मूर्तीपूजाच झाली की, किंवा तिथला फोटो आणून मी लावला माझ्या भिंतीवर, म्हणजे ती मूर्तीपूजा नाही का? आता ही नाही हे सांगण्याकरता तुला कट्टर इस्लामिक 10 वेळा प्रयत्न करतील, पण मी ह्याच्यावर लेखच लिहिलाय. म्हणजे जेव्हा आपल्या हुसेन चित्रकारांना खूप त्रास दिला सरस्वती नगरनं, तर ते गेले निघून देश सोडून. त्याच्यासाठी नाही गेले, त्याचा इंटरव्ह्यू त्यांचा मी घेतलाय नंतर, कतार होते तेव्हा. पण मूळ मुद्दा असा की सरस्वतीची मूळ मूर्ती नग्नच आहे, आणि ते पंढरपूरला राहिले असल्यामुळे त्यांना नीट माहिती होतं ते. मूर्ती कुठचीच वस्त्र घातलेली क्वचित असते. तू साडी नेसवता ना तुम्ही वरती देवीला, मग खजुराहोला जी मैथुन शिल्प आहेत ते पण देवदेवता अशी कल्पनाच होती. म्हणजे मानवी अस्तित्वाचा एकमेव सर्वात महत्वाचा उद्देश कोणता? रिप्रोडक्शन. आणि रिप्रोडक्शन कशात नाही येतं? तर सेक्स मधनं येतं. परफेक्ट. त्यामुळे सेक्सला देव मानण्याची आपली परंपरा आहे. त्यामुळे आपल्याकडे खरे 2च देव होते, एक लिंग आणि दुसरी योनी. म्हणून लिंगाला शिव मानतात आणि शक्ती कामाख्या देवी आहे ना ते. त्यामुळे शिव आणि शक्ती म्हणजे तुमच्या रिप्रोडक्शनची योजना. ते ऍडम आणि ईव मानतात. त्यांचा ऍपल, मग तिथे फोनपर्यंत ऍपल आलं, ते मध्ये न्यूटनने डोक्यावर घेतलं. बरोबर. असं करत तुम्ही मानवी अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा माणसाने जो प्रयत्न केला, त्याच्यामध्ये धर्म आणि देव हे त्याने आपल्या भीतीवरचा उपाय म्हणून निर्माण केलेले आहेत. वास्तवात नाहीच आहेत ते. वास्तवामध्ये मी आहे, तू आहेस. आपल्या जन्माला येणं हे ऍक्सिडेंट आहे. म्हणजे आपल्या आई वडिलांनी जेव्हा शरीर संबंध केला तेव्हा करोडो स्पर्म्स गेले असतील, त्यातला एक आपण टिकलो. बरोबर. तो आपण जन्माला आलो, तो ऍक्सिडेंट होता. त्यातला दुसरा भाऊ आपला कुठचा किंवा बहीण जन्माला येऊ शकली असती, त्यांना आपण पराभूत करून आलो. बरोबर. पहिली गोष्ट, तो ऍक्सिडेंट होता. आपण मरणार कसे हे आपल्याला माहिती आहे का? तुझ्या पेशीमध्ये जन्माला आल्यावरच रचना झालेली असते की तुझं लाईफ स्पॅनच्या मध्ये कोणते आजार होतील, काय सार्वसाधारण कॅन्सर उदाहरणार्थ ज्यांना होतो, त्यांच्या जन्माच्या वेळेलाच ते सेट झालेलं असतं त्यांचा क्लॉक. ऍक्सिडेंट तो एक असतो, आणि दुसरा एक मानवनिर्मित ऍक्सिडेंट असतो. म्हणजे एखाद्याला कारने उडवलं, त्याला लोकांना काय वाटतं ह्याचं अननॅचरल डेथ झालेली आहे. बरोबर आहे ती, पण ती अननॅचरल डेथ सुद्धा नॅचरल असते, कारण नंतर जाऊन म्हातारपणी होणारी डेथ ही काय अननॅचरल नसते, ती ऍक्सिडेंटच आहे. तोही तुमच्या पेशीने. आता तू का म्हणून म्हातारा व्हावा मला सांग? असं काय, काहीतरी अगोदर सेट, जेनोस्कोप तुझा सेट आहे ना, ज्याचा भ्रम आपण हॉरोस्कोप मध्ये निर्माण केलाय. ऍक्च्युली ते जेनेटिक इंजिनिअरिंग आहे तुझं. बरोबर. तू जन्माला आला त्यावेळेला तुझ्या भीती, तुझा स्वभाव, तुझा प्रकृती, तू क्रिमिनल आहेस की नॉन क्रिमिनल आहे, काही काही गोष्टी बेसिक होत्या तुझ्यामध्ये. त्यानुसार तू गेलास पुढे आणि त्यानुसार तुझा मृत्यू झाला. याच्या मधलं जे आयुष्य आहे ना, त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा पर्पज ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याचं उद्दिष्ट हे आपण शोधायचं असतं. ते आपण शोधू शकलो तर आपण बरे आनंदी माणूस म्हणून जगतो. नाही शोधू शकलो तर आपण स्वतः बरोबर असताना सर्वात जास्त दुःखी असतो, म्हणजे सर्वात वाईट कंपनीत असतो. ते सार्थरने म्हटलंच आहे ना, इफ यू आर फिलिंग लोनली व्हेन यू आर अलोन, यू आर इन बॅड कंपनी. भीती आणि त्याच्याच बरोबर येणारा सावधगिरी, या दोघांमध्ये फरक आहे का? ऑफकोर्स सावधगिरी ही उपजत असते काही प्रमाणात. म्हणजे मी तुला अंग काढण्याची प्रक्रिया सांगितली की चटकन मागे येतो आपण. म्हणजे बघ, तुला मी सांगतो की काही लोक बघ ड्राईव्ह करत असताना ट्रॅफिक हवालदार दिसला की जिभेवर आपोआप त्यांना नाही कळत, प्रतिक्षेप क्रिया म्हणून, किंवा हवालदार किंवा पोलीस दिसल्यावर माणसाला उगाच आपण गुन्हा करणार आहोत असं वाटायला लागतं, किंवा करून आलोय. पोलिसाने असा हात केला आणि तो दुसऱ्याला असला तरी तो आपल्यालाच केला की काय अशी भीती वाटते बघ. तर सावधगिरी आहे ना, मुळामध्ये तो एक डिफेन्स मेकॅनिझम आहे माणसाचा. ओके.
त्यामुळे माणूस ठरवतो, चॉईसेस ठरवतो की कुठच्या भीतीला आपण सामोरं जायचं आणि कुठच्या भीतीला जायचं नाही. कधी कधी आयुष्याला तुम्हाला चॉईसच मिळत नाही. उदाहरणार्थ तू कोळशाच्या खाणीला घाबरतो आणि तुला कोळशाच्या खाणीतच नोकरी करायला लागणार आहे, तर चॉईस देत नाही आयुष्य, मग तू दुर्दैवी मनुष्य आहेस. पण जनरली मनुष्य आपले चॉईसेस भीती आणि आपल्या आकर्षण आणि भीती या दोन्हीच्या आधारावर आपले चॉईसेस ठरवतो. काही लोकांना रक्त काढलं दुसऱ्याचं की बरं वाटतं, ते खुनी बनतात पुढे, बरं का. म्हणजे जसं की कॅनिबल्स असतात ना, म्हणजे माणसं खाणारी माणसं, ती ब्रिलियंट पण असतात ना. तू ते पिक्चर बघितला असशील, ते कॅनिबल वरचा, म्हणजे अनेक पिक्चर आलेले त्यातला. तर ह्या गोष्टी आता जेनेटिक तुमच्या ह्याच्यात असतात कुठेतरी. म्हणजे तू लक्षात घे की एक नॉर्मल माणसाला दुसऱ्या माणसाच्या पोटात सुरा खुपसून असा आतडं बाहेर काढणं इट्स नॉट इझी. त्याचं प्रशिक्षण देतात. बरोबर. म्हणजे जे नवे खुनी तयार करतात त्यांना प्रशिक्षण देतात, किंवा गोळी घालणं, माणसाने माणसाला मारणं इज नॉट इझी थिंग. बरोबर. सी, तू कोंबडे, म्हणजे तू शाकाहारी आहेस का मांसाहारी आहेस? दोन्ही. म्हणजे मांसाहारी पण आहेस. तर रविवारी जाऊन कोंबडी घेऊन ये असं घरून सांगितलं, तू कधी आणलीस कोंबडी, त्याला असा एक सुरी लावतात आणि बालदीत टाकतात, त्या क्षणी आपल्याला पण त्रास होतो ना, म्हणजे बरोबर ना. आणि किंवा बकरा कापतात, तो आधी बकरा जे असे उभे असतात ते असे डोळ्याने तुमच्याकडे बघतात, तेव्हा तुम्ही टाळता डोळे, तुमचा डिफेन्स मेकॅनिझम जागा होतो, बरोबर ना. आता याचा अर्थ मी कोंबडी किंवा मटण खाऊ नये असं अजिबात सांगणार नाही तुला, पण इन्स्टिंक्टिव्हली तुम्ही रक्त काढणारी प्राणी नसता. वाघ किंवा सिंहाला तसं नसेल, तो इन्स्टिंक्टिव्हली रक्त काढू शकतो. म्हणजे तू बघतोस की हरणाचं एक छोटं पाडस आहे, तो पटकन गळ्यावर त्याच्या झेप घेतो आणि तोडून टाकतो. तसं तू करू शकशील का? तुला एक कसाई लागतो, त्याने ती काळी पिशवी बांधून द्यायला लागते, मग घरी आणतो तू, मग जसं काही झालंच नाही असं वागतो, त्याला हळद दही वगैरे लावतो, आणि मग ते मटण झालं की पावाबरोबर खातो, दुसरं काय तू पुण्यात्माच आहे. बरोबर ना. तर आता हेच जे आहे ते दुसऱ्या बाजूला तू बघ की देवीला गेला माणूस. आता हे लोक गेले होते आपले फुटले, आज ज्यांची चिन्ह परत मिळाली त्यांना, त्यांना वाटलं की जादू केल्यावर देवी आपल्याला आशीर्वाद देते, म्हणून रेड्याना मारण्यात येतं. तर रेड्याचं मुंडकं उडवताना तू बघितलं असशील का, फिल्म आहेत नेपाळमधल्या, खूप फिल्म्स आहेत. तर ते तेव्हा ना गिल्ट येत नाही, त्यांना वाटतं की हे देवीचं आहे. त्यामुळे अनेक मनोरुग्ण खुनी आहेत ना, ते काहीतरी रिलिजियस कृत्य म्हणून, परदेशात सुद्धा त्याच्यावर डॉक्युमेंटरीज बघतो नेटफ्लिक्सवर, रिलिजियस कृत्य म्हणून खून करायचे आणि माणसाचा मांस खायचे किंवा प्राण्यांना मारायचे, म्हणजे काही करायचं. सो आपण मूलतः शाकाहारी किंवा मांसाहारी हे दोन्ही आहोतच. म्हणजे किती जैन धर्माने सांगू दे किंवा ब्राह्मणाने नंतर त्यांचं अनुकरण करू दे, मूलतः आपण मांसाहारी आहेत, कारण आपण पूर्णतः शाकाहारावर अवलंबूनच राहू शकत नाही. त्यामुळे आपण मासे खा. म्हणून मी नेहमी म्हणतो की मी मेल्यावर मला समुद्रात टाका, कारण आयुष्यभर मी मासे खाल्ले, एकदा माशाना मला खाऊन टाकू दे, म्हणजे काय सेटल झालं मॅटर. उगाच काहीतरी फालतू ते मंत्रबिंत्र म्हणत राहू नका, म्हणजे तर त्याला काहीही अर्थ नाहीये. आणि मुळात पेरियारांचं ते प्रसिद्ध वाक्यच आहे की देह आपण जाळून टाकतो किंवा पुरून टाकतो आणि आत्मा अमर आहे, मग 13व्या दिवशी कावळा कशाला शिवतो. तर मुद्दा असा आहे की आपण बरेच भ्रम निर्माण करतो, ते भीतीच्या समोर डिफेन्स मेकॅनिझम म्हणून. देव आणि धर्म हे, प्रत्येक धर्म, सगळे धर्म हे भीतीच्या, आणि म्हणून ना प्रत्येक धर्मामध्ये बघ शॅडो ऑफ द गॉड म्हणून सैतानाची निर्मिती आहे. देवांना राक्षस आहेत, ख्राईस्टला अँटी ख्राईस्ट आहे, अल्लाने दानव निर्माण झालेला आहे त्याच्यावर तो हे कर. तर प्रत्येकाला अँटी हे आहे, म्हणजे बघ रिलिजियस किंवा अँटी कल्ट किंवा अँटी गॉड असं काहीतरी अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे, आणि त्याचे कल्ट पण आहेत, म्हणजे सैतानाची पूजा करणारे लोक पण आहेत. जसं ते म्हणजे ब्लॅक मॅजिक, ऐक, ब्लॅक मॅजिक, मंत्रतंत्र हा भीतीचा सबकॉन्शियस माइंड मधला सर्वोच्च प्रकार आहे. ओके. त्या दिवशी एकाने एक प्रयोग केला, तो व्हिडिओवर बघेल, रील काही रील्स खूप क्रिएटिव्ह असतात. काय केलं
की 2-4 लिंब घेतली, एक नारळ घेतला, तो फोडला बिडला आणि असा गुलाल घेऊन आला आणि असा मोठ्या हायवेच्या रस्त्यावर असा मध्ये टाकून ठेवला आणि ते असं पाळलं. अरे जी गाडी यायची ती लपकन थांबायची आणि बाजूच्या गल्लीत जायची. उद्या स्पीड ब्रेकर सोडून हे करायला पाहिजे, स्पीड ब्रेकर सोडून हे करायला पाहिजे ऍक्च्युअली. म्हणजे तर तू लक्षात घे की गुलाल, लिंबू, नारळ किंवा काळी बाहुली यांच्यामध्ये स्वतःच असं कोणतंही सामर्थ्य नाही. त्यांच्यामध्ये ते सामर्थ्य की तुमच्या मनातली भीती जागृत करतात. त्यामुळे तुम्हाला मी इथे सुया टोचल्यावर तिथे तिला दुखतं असं जे सिनेमात दाखवतात ना, असं जर असतं तर लुई पाश्चर पासून जे इंजेक्शन स्वतःच्या शरीराला, म्हणजे आपण कोविड काळात तिकडे सुई मारली असती अमेरिकेत आणि मला इथे लस मिळाली असती, असं कधीही काहीही नसतं. पण त्यावर इतका ठाम विश्वास, म्हणजे जसं आपला चांगलं सरकार होतं ना, आपलं लोकशाही होती ना, त्याच्यावर विश्वास नव्हता. आपल्याला अच्छे दिन हवे होते, तसं आहे. त्याला घेऊन मला प्रश्न विचारायचा आहे की हा सगळा जो बिझनेस चालतो, जे आर्थिक गणित आहेत, म्हणजे व्यवसाय आहे, चित्रपट आहेत, भीती, ही गोष्ट दाखवली की मग प्रोडक्ट विकले जातात. मला फार आवडतं. तुला माहिती आहे, मला गंमत म्हणजे माझ्या आवडीनिवडी बाबत मला एकदा हरी नरके म्हणले होते की यदी फडके आहेत ना, ती सगळी संशोधनपर पुस्तकं लिहित असताना समोर ऍक्शन पिक्चर चालू ठेवायचे. त्यांना खूप आवडायचं. इंग्लिश ऍक्शन पिक्चर बघत बसायचं आणि ते लिहायचे. तर तसं मला हॉरर मूवीज फार आवडतात, कारण मला भीतीच नाही वाटत. अरे हॉरर मूवीचं किती काय करा, मला ना त्यातल्या त्या हिंदी मधल्या हॉरर मूवी तर वाईटच असतात. त्यातल्या त्यात राम गोपाल वर्माला हॉरर मूवी जरा जमल्या होत्या. त्यातली रात फार चांगला मूवी होता. भीती निर्माण करायला हॉरर मूवी जर तू निर्माण करणार असशील ना, तर तू कोणतीही वस्तू, गोष्ट किंवा एक्झिस्टन्स दाखवता कामा नये आणि तरी तुला भीती वाटली पाहिजे. म्हणजे असं काहीच नसलं पाहिजे की जे आकृतीमध्ये आहे. नाही तर आपला नख वाढलेला आहे कसा माणूस येतो. पहिले ते रामसे ब्रदर्सचे पिक्चर, आई ग, ते त्यांच्या शोकेसमध्ये ते ठेवलेले कंदील, ते अतिच होतं. म्हणजे ते अगदीच बटबटीत भीती आहे ती. तुला सांगतो की एक्झिस्ट करत नाही ना ती गोष्ट भीतीला जास्त सुंदर असते. म्हणजे म्हणून मी नेहमी हॉरर मूवी बघतो, मला मी रेट करतो मनातल्या मनात. ती कोणतंही काम नाही माझं, एक्झरसाइज म्हणून सुद्धा नाही, मला निखळ मनोरंजनाकरता हे आवडतं. काही लोक नाही का असं बसून हे खेळतात, कोडी सोडवतो, तशी कोडी पण मी सोडवतो. पण मला हॉरर मूवी का बघतो, मी रेट करतो त्या हॉरर मूवीला. त्यात कोणती तरी व्यक्ती अस्तित्व काहीतरी आलं ना की मी त्याला मायनस करतो. मग म्हटलं संपलं, मग ह्याला काही कॅमेरा जमत नाही. सिनेमा हे कॅमेराने काढलेलं चित्र आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला नुसता कॅमेरा जातो ना, त्याच्याबरोबर ती भीती जायला पाहिजे. तर हॉरर नावाची जी गोष्ट आहे ती वास्तवामध्ये अशी बाहेरून कुठून येतच नाही ना, ती आतमध्ये असते ना. मग तुला जर हॉरर काही दाखवायचं असेल तर काही दाखवण्याचीच गरज नाहीये. तुला भीती वाटली म्हणजे झालं. मला तुला काही दाखवून भीती वाटत असेल तर तो दुय्यम दर्जाचा प्रकार आहे किंवा म्हणजे भाव करण्यासारखं. काळी आकृती मंदिर बसलीत की विमन इन यार्ड नावाची एक फिल्म आहे, याच्यावर आहे अमेझॉनवर का कशावर तरी याच्यावर. तर ती फिल्म वगैरे असलं बघितलं मला बोर होतं जाम. का माहितीये, हे बघ, कोणती तरी आकृती दाखवून भिवणं म्हणजे मूर्तीपूजाच होय, जी अस्तित्वातच नाहीये. श्रद्धा, नंतर ध्यान, आत्मज्ञान, ह्याने सगळी भीती नष्ट करता येते का? म्हणजे काय, म्हणजे डिफेन्स मेकॅनिझम पॉवरफुल करणं असं तुला साधं म्हणायचं आहे. म्हणजे असणार ना, म्हणजे तसं काही निर्भय लोक, म्हणजे आता बुद्धांचं उदाहरण तू घेतलं तर ते निर्भय का झाले? त्यांनी उपवास खूप केले ना, म्हणजे उपवास केल्यावर त्यांची हाडं दिसताना एक पुतळे पण आहेत. ते उपवासानंतर ते निरंजना नदीच पार करू शकेना. तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपण निरंजना पार करू शकत नाही या उपवासानी, तर हे कोडं कसं पार करणार, म्हणून त्या दिवशी त्यांनी उपवास सोडला. त्या दिवशी त्यांना ते त्यांचे 5 शिष्य सोडून गेले की गुरु बाटला म्हणून, म्हणजे गुरु भ्रमित झाला. त्याच दिवशी रात्री वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान झालं. ज्ञान झालं म्हणजे काय झालं, त्यांना हे कोडं उलगडलं की बाहेर काहीच नाहीये, जे काय ते आत आहे. आणि आत आहे हे समजावून सांगणं एका पॉइंट पर्यंतच शक्य आहे. ज्याने त्याने ते समजलं तरच ते शक्य. म्हणून ते अत्तदीप भव असं म्हणतात ते.
त्यामुळे तुला लक्षात घे की बुद्ध ही अवस्था आहे, बुद्ध हे नाव नाहीये. क्या बात. त्यामुळे जे जे बुद्ध पुरुष झाले ते निर्भय झाले. तू बघ कित्येक बुद्ध पुरुष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा ठाम राहिले. आता बघ शिखांचे जे गुरु आहेत त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकलं, त्यांच्या मुलांना भिंती बांधून मुघल राजांनी मारून टाकलं, तरी ते अविचल राहिले. तर हे बुद्ध पुरुष आहेत. त्यांनी ओळखलं होतं की आपल्या कृतीचा जो आत्ताचा परिणाम आहे तो इमॉर्टल नाहीये. कळलं ना? इमॉर्टल परिणाम तो आहे जो आपल्या नंतर टिकणार आहे. तिथे जरी मोगलांचे पाय धरले असते तर त्यांना वतन मिळालं असतं. 40 जणांनी नाही का गुवाहाटीला जाऊन केलं. तेच करायला सगळ्यांना मोकळीक असते. चॉईसेस. तुम्ही आपल्या कृतीने जे उदाहरण घालून देता ते तुमच्या नंतर जिवंत राहतं. तुम्ही गेल्यावर जिवंत राहत नाही, ते तुम्ही तत्काळ त्याची कोंबडी कापून अंड न खाता कोंबडीच एकदम सोनं करायला जात, ती रेडे कापणे वगैरे असं करतात. तर मग संपलं. म्हणजे युअर ओव्हर. युअर एक्झिस्टन्स इज ओव्हर. युअर पर्पज ऑफ लाईफ इज फिनिश्ड. देन म्हणजे नंतर तुम्ही फक्त इंद्रियांची चोचले पुरवू शकता. पण मग किती बाया भोगणार, किती वस्तूची, किती शिप घेणार, किती जमीन घेणार, किती बंगले बांधणार, काय करणार त्याचं? तो तुला माहिती आहे ना, एक रिकाम्या आपल्याला जनरली आपण मुंबईत राहणारी माणसं जी आहोत त्यांना लोकल ट्रेनने प्रवास, मी खूप लोकल ट्रेनने प्रवास केला, अलीकडे नाही पण पूर्वी खूपच केलाय. तर लोकल ट्रेनमध्ये 4थी सीट मिळाली तरी आपण फार भाग्यवान असं मानायचं. म्हणजे ठाण्यापर्यंत, मी ठाण्याला राहायचंय की काय, ठाण्यापर्यंत जायला मला चर्चगेटला किंवा सॉरी व्हीटीला ती 4थी सीट म्हणजे ग्रेट. आणि फर्स्ट क्लासमध्ये 4थी सीट साधारण देत नाहीत, पण तरी दिली कोणी तर, नाहीतर 3च. आणि मग मी सेकंड क्लासने जायचं 4थीच सीट. पण एक दिवस असा आला, मी दंग्यांच्या काळामध्ये सांगतो, 92-93ला जेव्हा दंगे झाले मुंबईमध्ये, तेव्हा थंडी होती खूप. मी तेव्हा राट डायरी लिहिलेली आहे आणि तेव्हा मी फोर्सी केला, तेव्हा लिहून ठेवलंय मी की हे भारताचं भविष्य आहे म्हणून. ही भारताच्या अखेरीची सुरुवात आहे, बाबरी मशीद पडणं. एनिवे तो पूर्ण विषय वेगळा आणि त्याच्यावर तो पूर्ण वेगळी मुलाखत घेऊ शकतो. भारताच्या इतिहासातल्या 3 महत्वाच्या कारस्थानं. तर एनिवे, तर त्या वेळेला काय आलं की दंगा अख्खा मी सगळं माझ्या नोट्स घ्यायचो. तेव्हा काय कॅमेरे बिमेरे काय नव्हतं. बरोबर. माझ्याकडे कॅमेरा नव्हता, कॅमेरे होते, डिजिटल कॅमेरे यायचे होते. मोदींकडे त्याच्या अगोदर 10 वर्ष होते. तिथे वेगळी गोष्ट आहे, ते लडवाणींना पाठवत असत फोटो त्याच्यावर. पण ते शोध लागायचा होता मानवाला. म्हणजे तर ते माझ्याकडे मोबाईल हे होतं, मोबाईल वगैरे काय आलेले नव्हते. तर माझ्याकडे एक डायरी असायची आणि पेन असायचं. कॅमेरा परवडणार नाही, मी नोट्स घ्यायचो आणि मी ते लिहिलेलं आहे. मग त्याचं प्रसिद्ध झालं, ते आहेत माझ्याकडे, बघितलं आहे. त्याच्यावर पुस्तक काढायला खूप लोक तयार आहेत, पण माझ्याकडे मिळत नाही. तेव्हा मी खूप वेगळ्या गोष्टी लिहिल्या त्याच्यात. तर एक नमूद केलेली गोष्ट म्हणजे थंडी होती त्या काळात. 92 डिसेंबर आणि 93 जानेवारी भयंकर थंडी होती. दंग्यांच्या काळात भयंकर. मुंबईत अशी थंडी क्वचित पडते. तर मी ट्रेनमध्ये ना, रात्री शेवटच्या ट्रेनमध्ये बसून मी ठाण्याला यायचो आणि तुला सांगतो एक माणूस नसायचा ट्रेनमध्ये. अख्ख्या ट्रेनमध्ये एक माणूस नाही. काय फिलिंग आहे माहितीये तुला सांगतो. त्यावेळेला विंडो सीट खूप ऐश आहे ना, मग ह्या विंडो सीटकडे बसू का त्या विंडो सीटकडे बसू असा प्रश्न पडायचा. म्हणजे इतकं मला असं वाटतं की श्रीमंत माणसाचं एका पॉइंट नंतर असंच होत असेल ना, की ह्या बंगल्यात राहू का त्या बंगल्यात राहू, यातच आयुष्य संपून जाईल. हो ना. ठाणे यायचं मी ठरवेपर्यंत कुठचं हे. त्यामुळे सगळं एक एक किंवा 2-2 मिळालं ना तर माणसाने शांत व्हायला पाहिजे. म्हणजे गांधीजी जे नेहमी म्हणायचे ना की सर्वांना पुरेल असं पृथ्वीवर आहे, पण सर्वांनी पुरेल एवढंच घ्यावं तर सगळ्यांनाच पुरणार आहे. म्हणजे वार्डनमध्ये थोरोने पण हेच लिहिलेलं आहे. तर मुळात मध्ये असं आहे की ही हाव आहे ना, ती काही जणांची हाव खूप लोकांच्या मनात भीती निर्माण करते. त्यामुळे भांडणं होतात. राग ही गोष्ट आहे ना, क्रोध ही भयातनं आलेली आहे, असुरक्षितनं आली. भीतीचं एक रूप म्हणजे असुरक्षितता. मला शरद जोशी एकदा म्हणाले, ते स्वित्झर्लंडमध्ये राहायचे. शरद जोशी मी शेतकरी नेते, बरोबर, शेतकरी इंटरव्ह्यू मी घेतलेला.
ते मला म्हणले, अरे स्वित्झर्लंडमध्ये वगैरे ना बसला ना लोक उभे राहतात, बस येतात, त्यांना घ्यायच्या तेवढी माणसं घेतात, पुढे निघून जातात, दुसरी बस येते, दुसरी माणसं येतात. मुंबईत तेव्हा तेव्हा साधारण असंच आहे म्हणले. पण पुणा किंवा आपल्याकडे बाकी म्हणजे मी तेव्हा बीडमधनं जाऊन आलेलो, त्यांच्याकडे डायरेक्ट गेलो, ते अंगार माळ्यावर भेटले मला. काय बीडमध्ये काय परिस्थिती म्हणले, काय नाही म्हटलं, ते चला पाठवद्याला गेलो नव्हतो, संकटकाळी बाहेर पडण्याच्या मार्गात पण लोक आत शिरत होते, म्हटलं रुमाल टाकत. ते म्हणले, अरे असं नाहीये, ते ती भीती आहे, असुरक्षितता आहे, की ही गेल्यावर नंतरची बस येईलच, आली तर ती वेळेवरच येईल आणि आपल्या सर्वांना पुरेल एवढ्या जागा असतील याची शाश्वती नसल्यामुळे माणसं अशी वागतात. मुंबईतली त्या मानाने रांगेत उभी राहतात, कारण त्यांना माहिती आहे बेस्टच्या बसेस वेळेवर येतात आणि वेळेवर निघतात. त्यामुळे ते आता मुंबईचं आता तेही वैशिष्ट्य नष्ट होण्याकडे चाललंय. पण मुद्दा सांगतो मी की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या सटली विचार न करता माणसं जगतात ना, ती माणसं कापली जातात. दो बड़ों के बीच में कई चिल्लर मारे जाते हैं. पण तोच विषय आहे की म्हणजे भीतीमुळे माणूस कैदेत राहतो असं वाटतं का तुम्हाला? आणि ते कैदेचा वापर करून सगळं बिझनेस चालतो, राजकारण चालतं, ह्याच्यावरच चालतं. इट्स अ बायलॅटरल प्रोसेस. माणसाला कैदेत राहणं आवडतं पण. ओके. कारण माणूस नवरा बायकोला घाबरतो कारण ते त्याला सुरक्षित पण बनवत असतं. कारण ती घर नावाचं एकक जे आहे ते टिकून राहण्याकरता ते आवश्यक आहे. हे लक्षात घेतो. वास्तवामध्ये बायको नवऱ्याला घाबरते का नवरा बायकोला घाबरतो हे शेवटपर्यंत दोघांनाही कळत नाही. हेच त्याच्या यशस्वीतेचं गमक असतं. म्हणजे भारतासारख्या देशात. बरोबर. इतरत्र मी वेगळ्या गोष्टी आहेत आणि वेगळ्या बोलायला पाहिजे. बरोबर. ते मी उदाहरण म्हणून सांगितलं वानगी दाखल. पण आपण गुलामीत असणं हे सुखद असणं हे सुद्धा बहुसंख्याकांचं हे असतं. उदाहरणार्थ कम्फर्ट म्हणजे पूर्वी बघ एक असा काळ होता. मी 70-80च्या दशकामध्ये 70च्या दशकात तर मी म्हणजे बाळच होतो. पण 70 संपायला 80च्या दशकात सुद्धा तो काळ होता. एक बँकेत चांगली नोकरी असेल ना मॅनेजर किंवा जनरल मॅनेजरची वगैरे तर माणूस भारी असं स्थळ म्हणून भारी असं वाटायचं. बरोबर ना. बाकी काही बघायचं नाही. म्हणजे त्याला म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन काय हे सुद्धा बघायचं नाही लागणार. तर त्या काळात लग्न करून द्यायचं मुलींचं. बरोबर. तर मुलीला पण बरं वाटायचं नाही सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. मला कळत नाही की सरकारी नोकरी का पाहिजे. की आज जे देशावर हुकूमत गाजवत आहेत त्यातला एकही सरकारी नोकरीतला नाहीये, किंबहुना शिकलेलेच नाहीयेत. बरोबर ना. पण त्यांना त्यावेळेला कोणी आपल्या म्हणजे टिपिकल मध्यम वर्गामध्ये, कारण मध्यम वर्ग हा नेहमी गुलामीला सुरक्षितता मानतो. त्यामुळे टाटामधनं काम करणाऱ्या लोकांना टाटा देव वाटायचे. रिलायन्समध्ये काम करणाऱ्यांना धीरूभाई देव वाटायचे. किंवा रिलायन्सचे शेअर घेऊन मुलींची लग्न केली तर धीरूभाई त्यांचे देव होते. तर या प्रकारची गुलामी जी आहे ना ती गुलामी मानवनिर्मित असली तरी ही गुलामी त्यांनी लादलेली नसून आपण चूज केलेली आहे. आज जो अख्खा गोदी मीडिया चालतोय भारतात ती चूज केलेली गुलामी आहे. अरे मला वर्षाला 15 कोटी रुपये मिळत आहेत तर मी विकतो ना माझा आत्मा. प्लीज माझा आत्मा विकू दे ना मला. तुम्हाला प्लीज सर मला चाटू द्या ना तुमचे बूट. असे लोक स्वतःहून सांगतात. ही गुलामी तुमच्यावर लादलेली नसून तुम्ही मागितलेली आहे आणि त्यामुळे ती भीतीतनं आलेली नसून ती एका असुरक्षिततेच्या भीतीतनं आलेल्या मानवी जीवनातल्या एका कॉम्प्लेक्स फिनॉमिनामधली आहे आणि मग ती अशी बनलेली विकृतीकडे. त्यामुळे त्याच्या मुळाशी जरी भीती असली तरी तू असं म्हणू शकत नाही त्या भीतीचा वापर करून तुम्हाला गुलाम बनवलं. गुलाम तुम्ही स्वतःच्या मनाने बनता. परफेक्ट. कुठचाही मॉल हा तुम्हाला नको असलेल्या गोष्टी खरेदी करायला जेव्हा भाग पाडतो तुम्ही आणल्यावर घरी त्या आनंदात असता आणि नंतर कधीच त्या वापरत नाहीत. ही जी गोष्ट आहे ती गोष्ट नकळत पाहिलेल्या जाहिरातीमुळे हे वापरल्यामुळे चकचकीत होईल शरीर, गोरे दिसाल आणि तमकं ढमकं नाही वापरला तर काळे व्हाल असं सांगत नाही. फक्त धर्म आणि जाहिरात या दोन्हींचा खूप जवळचा संबंध आहे. जाहिरातीचे तू लक्स साबण वापर तू गोरा होशील. बरोबर. लहानपणापासून नवीन आलेल्या हिरोईनला घेऊन ते मॉडेल बनवून ते दाखवतो. बरोबर. धर्म पण हेच सांगतो. फक्त धर्म पुढे सांगतो की या देवाला पाया पड,
पाया पडला नाही आणि ही पत्र 11 लोकांना पाठवली नाही, थेट नरकात जाशील आणि तुझं काहीतरी वाईट होईल. हे पुढचा अर्धा हाफ आहे ना, तो धर्मात जो सांगितला जातो तो जाहिरातीत सांगितलं जात नाही. पण आपण धर्मात हे शिकलेलं असल्यामुळे आपोआप कळतं की लक्ष न वापरल्यामुळे आपण काळे होणार आहोत. कळलं? असं सबकॉन्शियस माइंड वर्क करतं भीतीच्या बाबतीत. पण मग प्रेम आणि भीती हे दोन्ही एकत्र मनामध्ये राहू शकत नाहीत का? दोन्ही एकत्रच राहतात. पण मग कधी कधी असं होतं की प्रेम जास्त प्रमाणात असल्यामुळे मग ती भीती नाहीशी होते. नाही, प्रेम भीती उत्पन्न करते. ओके. कोणतीही अटॅचमेंट ही भीतीचं कारण असतं. तू अटॅच असशील तर तुला भीती वाटेल. तुझ्या मुलीच्या गळ्यावर मी सुरा ठेवून उभा राहिलो तर तू तरा कापशील, कारण तिच्यावर तुझं प्रेम आहे. किंवा प्रेयसीच्या किंवा कोणाच्याही. म्हणजे लग्न झालं असेल तर बायकोच्या म्हणून, मी आता प्रेयसीच्या म्हटल्यामुळे घरी गडबड होऊ नये म्हणून मी सावरून घेतो तुला. म्हणजे तुला असायला माझी हरकत नाहीये, पण ज्यांची हरकत असेल त्यांच्यासाठी मी तुला वाचवतो. मला विचारायचं की भीतीच्या पलीकडे स्वातंत्र्य, शांतता आहे की अजून काही वेगळं आहे? स्वातंत्र्य आणि शांतता ह्या युटोपियन कल्पना आहेत आणि त्या रिलेटिव्ह आहेत. स्वातंत्र्य हे तेवढंच तुला मिळतं जेवढं तुला जेवढं हवं आहे. जसं बुफे लागलेला आहे आणि तुला भूक लागलेली आहे की तू खायला जातोस आणि सगळं ताटात घेतोस पहिल्याच वेळेला आणि दुसऱ्या वेळेला टाकून येतोस आणि ते अन्न फुकट जातं. स्वातंत्र्याचं तसंच आहे. तुला स्वातंत्र्य हवं असतं जोपर्यंत ते मिळत नाही, पण एकदा ते मिळालं की तुला भीती वाटते. कारण माझे वडील डोळे असे केले की मी घाबरायचो. ते असेपर्यंत माझ्या स्वातंत्र्याला मर्यादा होती. म्हणजे हे एक उदाहरण छोट्या परिघातलं सांगतो घरातल्या. ते गेल्यावर मला काही स्वातंत्र्यावर मर्यादा राहिली नाही, पण मग जबाबदारी झाली डायरेक्ट स्वातंत्र्याची. स्वातंत्र्याची जबाबदारी ही भीती निर्माण करणारी असते. त्यामुळे फिअर ऑफ फ्रीडम नावाचं एरिक फ्रॉमचं पुस्तक आहे, ते जरूर वाचतो. म्हणून 99% जनता ही हुकुमशहा स्वीकारते किंवा हुकुमशाहीला शरण जाते, देवदेवतांना शरण जाते किंवा धर्माच्या आहारी जाते. याचं कारणच हे आहे की त्यांना स्वातंत्र्य असण्याचं भय वाटतं. आजपासून जर मी तुला शांतपणे सांगितलं, देव नाही, धर्म नाही, तुझा पंथ नाही, तुला मागे नाही, पुढे नाही, वर नाही, खाली नाही, कोणी नाही, तुला मालक नाही, तुझा तू हवं ते कर, तर तुझा हातभर भीती वाटेल तुला. माणसं अगरबत्ती घेऊन घंटी वाजवत जे असं करतात ना, त्याच्या मागे तो हात थरथरतोय त्यांचा दोन्ही, कारण केवळ भीती आहे, दुसरं काहीही नाहीये. ती रवी वर्म्याने काढलेली चित्र आहेत आणि त्या चित्रांसाठी ज्या मॉडेल म्हणून महिला वापरल्या, त्या काळात स्त्रिया, चांगल्या घरच्या स्त्रिया मॉडेल म्हणून बसायच्या नाहीत. त्यामुळे रवी वर्माने कोणाला बसवलं होतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं पुस्तक वाचा. तुम्ही रोज अगरबत्ती घेऊन, अरे मी जजेस बघितलेत, पोलीस ऑफिसर्स बघितलेत, जे अनेकांना काळ वाटतात, ते असे बिचारे गेले ऑफिसमध्ये की अरे काय. मला नावा सहित माहितीये की ते मॉडेल कोण आहे. म्हणजे मी लिहिलेलं वाचलेलं आहे त्याच्या त्यांच्यावर, त्यांच्या रवी वर्म्यांच्या, राजा रवी वर्मा. म्हणजे वेगवेगळे चित्रकारने वेगवेगळं मॉडेल वेगवेगळ्या काळात बसून, आणि आता तर गरज पण नाही, आता डिजिटलायझेशन, AI BI आल्यावर तू कोणताही देवदेवी बनवू शकतो. पण मूळ मुद्दा हा आहे की म्हणजे हे केवळ हिंदूंचं आहे असं नाही. तुला माहितीये का, ख्रिस्तांना क्रुसिफाय केलं, जिजसना क्रुसिफाय केलं. तुला काय वाटतं की त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ख्रिस्त धर्म पसरायला लागला. त्याच्यानंतर 300-400 वर्षांनी सेंट पॉल आणि नंतर पसरला. तो जेव्हा रोमन सम्राटाने जवळपास 300-400 वर्षांत ख्रिश्चनिटी घेतली, तेव्हा तो ख्रिश्चन धर्म पसरला. तोपर्यंत जिजसचं मूळ मरण आणि ख्रिश्चन धर्म यांचा काही संबंध राहिलेला नव्हता. मूळ मुद्दा अजून एक सांगतो. तू चित्रपटात किंवा चित्रात जे ख्रिस्त पाहतोस, मुळात ख्रिस्त हे जेरुसलेमचे होते, म्हणजे एशियन होते. म्हणजे आपल्यासारखा वर्ण आणि आपल्यासारखे डोळे त्यांचे असणार. ते सगळे ख्रिस्त दाखवतात ते रोमन आहेत, त्यांचं नाक वगैरे, ते ख्रिस्त नव्हते, ते ख्रिस्ताचं चित्र नाहीये. त्यामुळे ही जी आपण राजा रवी वर्माचा मुद्दा म्हटला, तो सगळ्या धर्मांना लागू आहे. मी जसं सांगितलं की मूर्तीपूजा इस्लामला मान्य नाही, हे सगळ्यात सायंटिफिक गोष्ट आहे, बरोबर आहे. बरोबर. पण ते तिकडे जातात कशाला, महजला, मग तिथून फोटो आणून घरात कशाला लावतात.
आणि मग ते काहीतरी वचनं जी कुराणातल्या आयतांची आहेत त्याचे फोटो भरजरी का लावतात? दॅट इज मूर्तीपूजा. दॅट इज अनइस्लामिक, ऍब्सोल्युटली अनइस्लामिक. ते नाही करायला पाहिजे. तुम्हाला जर तो ज्याला अल्लाह असं म्हणतात तुम्ही, ते सर्वत्र आहेत, ते विराट आहेत. तुम्हाला तिथे त्याच्यासाठी कुठे जायची गरज नाहीये. तुम्ही 5 वेळा नमाज पडणं म्हणजे त्यांची आठवण काढणं. एक्झॅक्टली. म्हणजे तुम्ही विराटाला मान्यता देता, एवढंच आहे ते. कृतज्ञता व्यक्त करता. दॅट इज ओके. पण त्याच्या पलीकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्याचे फोटो आणि मूर्त्या करायला लागता परत एकदा, दर्गे करता, दॅट इज रॉंग, अनइस्लामिक. तसंच ख्रिश्चॅनिटीचं जिजस क्राइस्ट काय म्हणाले होते तेव्हा, आणि नंतर रोमनांनी काय लिहून ठेवलं, आणि पोप काही, तुला सांगतो की व्हॅटिकन सिटी, इटली, पोप आणि जेरुसलेम मधले ख्रिस्त यांचा काही सेंट पॉलनी नंतर जे केलं ते सगळं उभं हळूहळू राहिलं. मग रोमन सम्राटांनी ख्रिश्चनिटी स्वीकारली. त्याच्या अगोदर तुला सांगतो गंमत, म्हणजे तुला आश्चर्य वाटेल, म्हणजे जावेद अख्तरनी पण हा किस्सा सांगितला, पण मला स्वतंत्रपणे माहित नाही. असं खूप आहेत. पसायडॉन जसे जलदेवता होते, ग्रीक लोक होते ना, ख्रिश्चनिटी नव्हती ना, तेव्हा ते असे आपल्यासारखे देव मानायचे वेगळे वेगळे. ज्युपिटर हा एक देव होता. सगळं रोमन साम्राज्य ज्युपिटरला मानायचं. म्हणजे महादेव आता दाखवतात ना सगळं, देवो के देव, महादेव वगैरे, त्यांचे चमत्कार वगैरे, तसंच देवो के देव ज्युपिटर होते. आज जर कोणी ज्युपिटर मानायला जाईल तर त्याला हसतील लोक, बरोबर की नाही? पण तेव्हा अख्खे रोमन सम्राट पण पाया पडायचे. म्हणजे काय माहितीये ना, की आपण ज्युपिटरला नव्हतो मानत, आपण रोमन सम्राटांची ताकद मानत होतो. जसं अरे राष्ट्रपती पंतप्रधान पण जातात त्यांच्या पाया पडतात सत्यसाई बाबांच्या. अच्छा, म्हणजे सत्यसाई बाबा ग्रेट आहेत. सत्यसाई बाबा ग्रेट आहेत, आपण कोणत्या पॅरामीटरवर ठरवलं? नरसिंहराव त्यांच्याकडे जातात म्हणून. म्हणजे नरसिंहराव ग्रेट आहेत. नरसिंहराव ग्रेट का झाले? कारण ते पदावर आहेत. ते पदावर कुणामुळे आहेत? तर जनतेमुळे आहेत. जनतेने निवडून दिलं म्हणून आहेत. म्हणजे जनता ग्रेट आहे हे आपल्याला कधीच कळणार नाही, कारण भीती, कारण वाईट होईल. अरे सचिन तेंडुलकरने कोंडून घेतलेलं 2 दिवस सत्यसाई बाबा गेल्यावर. बरं, सत्यसाई बाबांनी आधी सांगितलं की माझा मृत्यू जो सांगितला तो कधीच झाला नाही, त्याच्या अगोदरच ते गेले. बरोबर ना? मला अब्राहम कोऊर नावाचे एक हे होते, काय म्हणतात ते नास्तिकवाद हे होते, अज्ञेयवादी नव्हते, किंवा एक प्रसिद्ध मॅजिशियन होते बंगालमधले. त्यांनी सत्यसाई बाबांना त्यांच्यासारखाच गुलाबजाम वगैरे हातातनं काढून दाखवलेला. आता मुद्दा माझा सत्यसाई बाबा होते नव्हते याच्यात पडायचा नाहीये. माझा ज्यांना भक्त वाटतं त्यांना मजा. हे बघ, मला कोणाचाही सायकेट्रिस्ट बंद करण्याची इच्छा नाहीये. उगाच गोळ्या घेताय घ्या. बरोबर. जर मला वाटतं की त्यांनी भक्ती करायची, त्याने बरं वाटतंय ना, करा. बरोबर. त्यामुळे दुसऱ्याची हत्या करू नका किंवा दुसऱ्याला वाईट मानू नका, त्याला मानत नसेल तर. इथे प्रॉब्लेम 2 धर्मामध्ये जे सुरू आहे ते वॉर आहे ना, ते मुळातच खोट्यावर उभं आहे. म्हणून मला एवढंच सांगायचं होतं हे. अन्यथा तुम्ही ते अफू घेताय ना, घेत राहा. तुम्हाला बरं वाटतंय ना, हे बघ, तू आनंदी असणं महत्वाचं आहे. मग मी तुझ्या हेल्थसाठी वाईट असेल तर एखादी गोष्ट सांग की बाबा रे सिगरेट ओढू नको, तुला आनंद मिळाला तरी खूप वेदनामय मृत्यू होईल. बरोबर. किंवा तू दारू प्यालास तर तुला वेदनामय सिरोसिस होईल. हे मी तुला सांगू शकतो. पण मी तुला एखाद्या कल्पनेमुळे बरं वाटत असेल, म्हणजे ती माझ्याकडे बघते माझ्याकडे, ती बघत नसते तुमच्याकडे. शाळेत नाही का एखादी मुलगी आवडते, ती माझ्याकडे बघते, बघ मी सांगतो तुला. अरे नसेल बघत तरी मित्र म्हणून आपण हो बघते, हा तुझ्याचकडेच बघते असं का सांगतो? कारण त्याला बरं वाटावं. जर हे धर्म देव या इथपर्यंत थांबले ना बरं वाटण्यापुरतं, तर माझा काही प्रॉब्लेम नाही. मला कोणीतरी विचारलं 2014 पासून 25 पर्यंत तुम्हाला काहीच चांगलं झालेलं दिसत नाही, तर मी नेहमीच म्हटलं की झालंय चांगलं. स्वामी समर्थांचे भक्त वाढले. खरंय. पण काय वाटतं तुम्हाला स्वामी समर्थांचे भक्त किंवा लालबागचा राजा? अरे बाबा, हे सगळं सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. मी काही बोलण्याची पण गरज नाही. खरं तर वेगवेगळ्या काळामध्ये लालबागच्या राजांची मूर्ती जी आहे ती वेगवेगळ्या थोर माणसांप्रमाणे बनवलेली पण आहे. सुभाषचंद्र बोस, आझाद त्यांच्यासारखी बनवली असते. बरोबर. तर कोणताही माणूस, म्हणजे आपण जर एखादी लंगोटी लावून बाहेर वडाखाली बसलो आणि बिड्या प्यायला सुरुवात केली आणि मध्येच कोणाला तरी अशी काठी वगैरे आली, आपला साधारण एक मानसिकता अशी की कावलेले, वांगलेले, थकलेले, भागलेले, मोडलेले असे लोक आहेत.
ते एक दिवस एक बाई जाते, दयाने तिला भाकरी देते, तो भाकरी खातो आणि काहीतरी असं बोलतो की जे अनाकलनीय वाटावं असं काहीतरी बोलतो. त्याचं कोडी ते डिकोड करून ती ठरवते की हे तर बोललाय म्हणून. बरोबर. हळूहळू त्या बाबाला 2 माणसं यायला लागतात, 3 माणसं यायला, आणि काही दिवसांनी जेड सिक्युरिटी मिळते. खरंय. बाबा कोट्यावधींची उलाढाल करायला लागतो. आता हे सगळा बिझनेस जो आहे तो बाबाने निर्माण नाही केलेला किंवा बाबाची इच्छाही नसेल, बाबावर लादला गेलेला आहे. कारण बाकीच्यांना भीती वाटते की हा बाबा नसेल तर आपल्या अस्तित्वाला काय अर्थ आहे, की हा नेता नसेल तर आपल्या अस्तित्वाला अर्थ काय आहे. म्हणून भक्तगण निर्माण होताना तुम्ही पाहिले विड्यासारखे, आणि विड्यासारखे डिफेंड करताना पाहिलं. कशालाही मास्टर स्ट्रोक म्हणायला लागले, गटारातनं गॅस काढायला लागले लोक. तर हे अगोदर विज्ञानाने कधीच न केलेल्या गोष्टी व्हायला लागल्या. याचं कारण बाबाला भक्त हवे तसं नाही, भक्तांना बाबा हवाय. त्यांच्या सुरक्षिततेचा तोच एक मार्ग आहे. पण भूतकाळामधली भीती, वर्तमानातली भीती आणि भविष्यातली भीती, हे 3 टप्पे असे दिसतात. कारण की त्या काळात राजे आणि संपूर्ण एक वेगळी नाही, त्यातलं काही वेगळं नाहीये. ओके. त्या भीतीचं बदल झाला फक्त. प्रोपोगंडा. हा, म्हणजे तू शर्ट पॅन्ट घातली म्हणजे धोत्रातल्या माणसांसारखा तू वागत नाही असं समजू नको, चुकू नाही. तू तेच करतोय. हे बघ, काय माहिती ना, बेसिक इन्स्टिंक्टने ज्या गोष्टी केल्या जातात त्यामध्ये मानवाच्या आयुष्यातली भूक, मानवाच्या आयुष्यातलं सेक्स, शरीर संबंध, मानवाच्या आयुष्यातलं भीती, मानवाच्या आयुष्यातला क्रोध, हा तू कपडे बदल, यंत्रण म्हणून बदलत नाही. परफेक्ट. यातल्या सगळ्या गोष्टी तुला इंटरनलाइज करायला लागतात आणि एक्सटर्नल म्हणजे आत जाणं आणि बाहेर जाणं. म्हणजे शरीर संबंध असेल तर तुला आतून शर्टच कपडे काढावेच लागतात. 2 ठिकाणी कपडे काढायला लागतात, शरीर संबंध आणि डॉक्टर. या 2 ठिकाणी तुला लाज बाळगून चालत नाही. हा, मसाजला काही लोक काढतात तर ते त्यांना मी वजा करतो, म्हणजे ते थायलंड पर्यंत जातात पुढे. तर ती एक वेगळी बाब आहे. पण ते प्लेजर आहे. म्हणजे जसं प्लेजर इटिंग असतं ना, तसं ते प्लेजर आहे. पण जनरली तुला सांगतो की तुला जेवण जेवावंच लागतं ना. म्हणजे तसं तू पूर्वी आपण हाताने जेवतो म्हणून वेगळं जेवतो, आपल्यात वेगळ्या रक्तात काही वेगळे बदल होत आहेत असं काही होत नाही. कोणी कात्या चमच्याने जेवतं, आपल्याला ते काठ्याने जेवतात ते हास्यास्पद वाटतं. आपण स्वतःच चायनीज निर्माण केलं. चीनमध्ये गेल्यावर आपला भ्रमनिरास होतो की अरे हे चायनीज नाहीच आहे यांच्याकडे, हे काहीतरी वेगळंच आहे, हे वेगळंच काहीतरी लागत. आपल्याकडे जायला पाहिजे चायनीज खायला. परत कुडाळला चायनीजच्या गाड्या उघडल्या जातात. मी तुला सांगतो, कुडाळचं चायनीज आहे ना ते ऑथेंटिक चायनीज आहे असं ते ठामपणे सांगतात कुडाळचे लोक. हो, चीनमध्ये पण ह्या मिळणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि ते खरं आहे, कारण कुडाळचं चायनीज चीनला कसं बनवता येईल त्यांना माहितच नाही हा पदार्थ आहे म्हणून. चीनी लोकांना त्याला नाव चायनीज दिलं म्हणून त्याचा बाबा जो आहे ना त्याला देव म्हटल्यामुळे तो देव झालेला नाहीये. पण एकदा मी श्रद्धा ठेवायची ठरवली की तेच देव. जसा ज्युपिटर होता, आता सद्गुरू आहे, श्री आहे, अशा अनेक बंपक बुवा आहेत. तर हे सगळं जे आहे ना, तू अचानक तुला खूप आदर असलेल्या माणसाच्या गाडीमध्ये अचानक अशा बुवाचा फोटो बघतो आणि तुला एकदम खाली जात असतो की अरे हा काही नव्हताच, म्हणजे आपल्याला आदराला पात्र. फार वाईट वाटतं मग अशा वेळेला मला. तर मला त्याची भीती कळू शकते, पण त्याच्यावरचा उपाय चुकीचा वाटतो मला. पण मग ही जी भीती आहे ती आपल्याला खूप वेळेला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकते, निर्णय चुकीचे घ्यायला लावते, तुझा वृत्ती तुमची त्याप्रमाणे बदलते, उद्देश रक्षण करते काही वेळेला. बेसिक इन्स्टिंक्ट म्हणून भीती रक्षण करते. पण त्या पलीकडची भीती अँझायटी मध्ये परावर्तित होते किंवा कोणत्याही प्रकारचं सामाजिक राजकीय हे तुम्हाला निर्बल आणि भ्याड बनवतं. भित्रा माणूसच अहिंसक असतो. तो मला मारेल त्याच्या अगोदर मी त्याला मारलं पाहिजे ही त्याच्या मनात भावना असते. म्हणजे तो मला मारेल याची भीती असते त्यांना, किंवा तो मला नष्ट करेल, तो माझ्या एक्झिस्टन्सला चॅलेंज करेल. म्हणून पत्रकार दाभोळकरांना का मारलं? कारण त्यांनी सिद्धच करायला दाखवलं की चायला हा बुवा नाहीच आहे. अरे बुवा नाही तर मी काय करू आता, उद्यापासून कुणाची आरती करू, मला कोण वाचवणार, त्यापेक्षा दाभोळकरला गप्प करा, अशी भीती आहे ती. विवेक ही गोष्ट दुर्मिळ अशासाठी आहे की ती स्वतःच्या स्वातंत्र्याची स्वतःवर जबाबदारी आणते. देवावर घालून तुम्ही पळू नाही शकत, किंवा नॉन बायोलॉजिकलवर.
कोणत्याही. तुम्हाला स्वतःचा सामना करावा लागतो. आणि स्वतःच्या आतमधला अंधार हा जगातला सर्वात भयान अंधार आहे. म्हणून माणूस नेहमी बाहेरचा विचार करत राहतो, भविष्याचा करतो. भूतकाळातली गाणी आवडतात कारण नॉस्टॅल्जिया, ती सेफ आहेत, त्यात आता काही बदल होणार नाहीये. तेव्हाची ती मुलगी, तेव्हा तो भेटलेला, आणि मग तू कॅन्टीनमध्ये तुम्ही बसायचा वगैरे, ते तसं आहे, त्यात काही बदल होणार. त्यामुळे त्या गाण्याला नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू प्राप्त होते. त्या गाण्यात असं काय वेगळं आहे की जे पुढच्या गाण्यांचं नाही आहे तुला अजून वाटत, कारण त्याच्याशी तुझ्या आठवणी जोडलेल्या आहेत आणि आठवणी सुरक्षित आहेत, त्या तुला असुरक्षित नाही बनवत, कारण त्याचं भविष्य तुला आता कळलेलं आहे. सो ग्रेट, थँक्यू. मजा आली राजू सर. तुम्ही एक वेगळा विषय घेऊन आज इसाब नीतीच्या चॅनलला भेट दिलीत. इसाब नीतीच्या चॅनलला भीती दाखवलीत, पण किमान भीतीचे वेगवेगळे कंगोरे जे आहेत त्या लोकांना कळले की आम्हाला फक्त एक डॉक्टरी भाषेतली भीती कळत होती किंवा त्याचं डेफिनेशन. मी तुला एक गोष्ट सांगतो, जी गोष्ट रिपिटेटिव्ह आहे, कारण अश्विनी म्हणून माझी एक अँकर मैत्रीण आहे, तिचं चॅनल आहे चित्रांगण नावाचं, त्याच्यावर ही गोष्ट मी सांगितली, पण तिचा पाहणारा वर्ग वेगळा असेल म्हणून सांगतो. माझ्या लहानपणी मी कोकणात राहायचो ना, माझे मामा होता आणि मामा माझे तसे मला बरोबर घेऊन कुठे कुठे जायचा. बरोबर. तर माझा मामा सरकारी नोकरीत होता. तर एक भालचंद्र महाराज म्हणून होते कणकवलीत, त्यांना नागडे बुवा पण म्हणायचे, कारण ते नग्न असायचे. ते काहीच बोलायचे नाहीत, ते आनंद दिघेंसारखी इथे सिगरेट घेऊन असे उभे असायचे. तर मला पहिल्यांदा मी गेलो ना, तेव्हा बाहेर बघितलं, बाहेर ग्लासेसचे दुकान खूप लागले, ग्लास आणि बाटल्या काचीच्या रिकाम्या. मला आश्चर्य वाटलं की हे कशासाठी. तर नंतर माझ्या लक्षात असं आलं की लोक ते विकत घ्यायचे आणि महाराजांना द्यायचे आणि महाराज ते भिंतीवर फोडायचे. ते फोडलं की आशीर्वाद असं मानायचे लोक. तर ते आम्ही घेतलं, मी मामाने घेतलं आणि मला घेऊन गेला आतमध्ये. मी अगदी छोटा होतो रे, मला हे आठवतं, हेच मला स्वतःचं कौतुक वाटतं. मला वाटतं मी शाळेतही नसेल जात, म्हणजे शाळेत जात असेल किंवा असं किंडर, मला आठवत नाही, पण म्हणजे त्यांच्याकडे गेलो तेव्हा मला नीट आठवतं ते असं, बरं का. म्हणजे भीतीच्या एपिसोडचा शेवट या कथेने करणं उत्कृष्ट आहे. त्याने बामाने ते ग्लास आणि काय बाटली काय ते ठेवलं, मला आठवत नाही, बाटली नसावी, ग्लासच होती 2 म्हणजे अशी ठेवली. आता फोडतील कधी अशी वाट बघत होता. त्यांनी कश मारला आणि मामाच्या हातावरच सिगरेट विझवली. तो चटका बसला असला, पण मामाने असं करून काय काय केलं आणि मग आला घरी. दुसऱ्या दिवशी माझ्या मामाला डेप्युटी कलेक्टर म्हणून बढती मिळाली. तर माझ्या आजीने संपूर्ण त्या भागाला, आणि मग ते पसरलं की भालचंद्र महाराजांनी, नागडे महाराजांनी आमच्या भाऊक सिगरेट विझवली तर प्रमोशन झाला. त्यानंतर सगळे सिगरेटची पाकिटं घेऊन जायला लागले. कोणाचा धंदा वाढू शकतो. ग्लास इंडस्ट्री नाही, ग्लास पण होतच, पण त्याच्यावरचा ग्लास झाला हा की सिगरेट. तर या प्रकारचं जे आपलं सामाजिक वर्तन आहे ते अति भ्यालेल्या समाजाचं आहे, दुसरं काही नाही. कोकणात मी प्रत्येक वेळी जातो तर नवीन एक प्रवचनकार, कथाकार आणि बाबा वाढलेला असतो. उत्तर भारतात रीलवर तर मला पीडा झाली आता ती, म्हणजे असं काही एक यंत्र आलं पाहिजे की ब्लॉक करता आलं पाहिजे सगळं आध्यात्मिक मटेरियल सगळ्या धर्मांचं, तर म्हणजे नीट बघता येईल की काय म्हणजे सायंटिफिक नसलं तरी चालेल, मला मनोरंजन निखळ चालेल, सेमी पोर्न चालेल, पोर्नोग्राफी चालेल, पण ते आध्यात्मिक नको. आध्यात्मिक मटेरियल हे कुठच्याही धर्माचं रीलमध्ये आलं ना की ते अश्लीलच असतं असं मी मानतो. ह्या एक प्रश्न राहिलाय आणि तो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे ह्या भीतीचं सगळ्यात मूळ म्हणजे मृत्यूच येईल ह्या भीतीने सगळं गोंधळ आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो त्याच्याबद्दल थोडंसं. नाही, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं की खूप लोकांना मृत्यूची भीती वाटते असं खरं आहे, पण बऱ्याच वेळेला हे खरं पण नाहीये. बऱ्याच जणांना आपण मरणार आहोत हेच माहित नाहीये. तू बघ, आता आपल्या देशातले उद्योगपती जे आत्ताच्या क्षणाला राज्य करते, आपण कधी मरणार आहोत असं वाटतंय त्यांना? अजिबात नाहीच वाटत. माणसाला मृत्यूची भीती वाटते ती आपल्या जवळच्या माणसांच्या मृत्यूची. म्हणून
जब तक तू नाचेगी तब तक वो काय बिरू का जय जिंदा रहेगा तसं आहे तसं ते. आहे ते. त्यामुळे बसंती नाचते ह्याचं कारण त्याला जवळच्या माणसाला जिवंत ठेवायचं. मृत्यूची भीती कळलेले फार थोडे लोक असतात. मृत्यूचं अस्तित्व कळणं लवकर आयुष्यामध्ये हे मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने योगी माणसाचं लक्षण आहे. मृत्यू समोर येऊन ठाकेपर्यंत लोक भाजीत मीठ घातलं नाही म्हणून भांडताना मी पाहिलेत, खरंय. अतिशय आजारी असलेले. तर मृत्यू आपल्याला गाठेल असं वाटतच नाही माणसाला, म्हणून तर एवढा लूट चालली आहे. मला आता बघ, राजकारण असो किंवा उद्योगकारण असो किंवा असो, हे माफिया सगळे जे माजले आहेत त्यांची वय बघ, ते मृत्यू जगून झालेलं आयुष्य जास्त आहे आणि जगायचं कमी उरलंय. तरी ज्या क्रूरपणे ते लोकांशी वागता आहेत ते पाहता त्यांना वाटत नाहीये त्यांना मृत्यू येईल असं, जो 100% येणार आहे. बरोबर. हीच तर लाईफची मिस्ट्री आहे सगळ्यात. माणसाला जवळच्या माणसांच्या मृत्यूची भीती वाटते. त्यामुळे ज्याला जवळचं कोणी नाही असा शासक कधीच बघू नये. तो बघितला की त्याला कोणी कोणाचीच भीती वाटत नाही आणि मग तो त्याचा भ्याडपणा जो आहे सगळा तो दमनाने काढतो जनतेवर. हिटलरचं तसंच होतं, त्याला कोणीच नव्हतं. परफेक्ट. सो ग्रेट. थँक्यू. थँक्स अ लॉट अजय सर, खूप धन्यवाद. थँक्यू. आणि तुम्ही इथे आलात आणि सुंदर असं भीतीवर गोष्ट सांगितली. तर मित्रांनो, आज आपल्या बरोबर होते राजू परुळेकर सर. नेहमीच आपल्याला एक वेगळा विषय घेऊन एखादी वेगळी गोष्ट आपल्या समोर आणतात. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर असं ओपन करतात. म्हणजे आज जो विषय घेतलाय भीती, कारण की आतापर्यंतच्या आपल्या पॉडकास्टमध्ये खूप वेळेला वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा केली, परंतु भीती असा एक सब्जेक्ट आहे जो प्रत्येकाच्या जवळ आहे. तो किती प्रमाणात बाहेर काढायचा, किती प्रमाणात आत ठेवायचा, किती प्रमाणात समाजामध्ये न्यायचा, त्याचा वापर करून आपल्याला कोणी फसवतंय का ते बघायचं, अशा असंख्य गोष्टी या पॉडकास्टमध्ये तुम्हाला पाहायला आणि ऐकायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, असेच विचारवंत पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया, ऐकूया, बघूया. तोपर्यंत इसाब नीती बघत राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हिसाब नीती नाही पाहिलं तर तुमचं भलं होणं कठीण आहे हे भीती घालून आम्ही इथे थांबतो. जय राजूबाबा. आणि धन्यवाद. 11 लोकांना हिसाब नीती पाहायला भाग पडा आणि सबस्क्राईब करा 200 लोकांनी. चलो बाय, गुड बाय, धन्यवाद.